सर्व मान्यवरांना विनंती की आपले आराध्य दैवत रयत शिक्षण संस्थेचे शिल्पकार पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करावे। मान्यवरांना विनंती, रयत शिक्षण संस्थेचे शिल्पकार पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करावे। धन्यवाद। तसेच आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्याही प्रतिमेचे पूजन करावे। सर्व मान्यवरांना विनंती, त्यांनी स्थानापन्न व्हावे। स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद या महामंत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी अखंड कार्यरत असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर सुरेश साळुंखे साहेब व ज्युनियर विभागाच्या उपप्राचार्या सौ नंदिनी साळुंखे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित पालकांच्या CCTV कॅमेऱ्याची आवश्यकता या कार्यशाळेस उपस्थित सर्व मान्यवरांचे, विद्यार्थ्यांचे, पालकांचे, शिक्षकांचे सर्वांचे मी सहर्ष स्वागत करते। आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देण्यासाठी मी प्राध्यापिका डॉक्टर मचाले मॅडम यांना विनंती करते। प्राध्यापिका डॉक्टर मचाले मॅडम। मॅडम, पालकांमधून या ना प्रतिनिधी, या प्लीज या। प्रतिनिधी स्टेजवर पाहिजेत, कोणी येऊ शकते। तुम्हाला बोलायचं वगैरे नाहीये, नुसतं येऊन बसायचं। या ना, या मॅडम, या या। आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान आपले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर S.T. साळुंखे सर, उपप्राचार्या सौ नंदिनी साळुंखे मॅडम, तसेच पर्यवेक्षिका सौ N.A. पाटील मॅडम, त्यानंतर आपले विभाग प्रमुख मोहिते सर, ढेबे सर आणि आपल्या आत्ताच नवनियुक्त अशा पालक प्रतिनिधी या सर्वांचे, तसेच उपस्थित माझे सहकारी शिक्षक बंधू भगिनी, विद्यार्थी आणि पालक या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। आज या सत्राची म्हणजे 26-27 मधली पहिलीच पालक सभा आपण आयोजित केली आहे। या पालक सभेचं जे काही नियोजन आहे ते कशासाठी आयोजन आपण केलेलं आहे याची थोडक्यात 1-2 ओळीत मी माहिती सांगणार आहे। कारण तुम्ही सर्वजण पहिल्यांदाच तुमची आणि आमचं असं इंटरॅक्शन समोरासमोर पहिल्यांदाच होत आहे। बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आता पालकांचा जो केंद्रबिंदू असतो तो असतो त्यांचा पाल्य,
म्हणजे जे काही तुम्ही आयुष्यभर झगडत असता, झटत असता, ते केवळ तुमच्या मुलांसाठीच असतं. सगळे तुमचे कष्ट असतात ते तुमच्या मुलांसाठीच असतात. आणि आमचे जे प्रयत्न असतात ते आमच्या विद्यार्थ्यांसाठी असतात. म्हणजे विद्यार्थ्याचा विकास व्हावा, त्यानं नावलौकिक करावं आणि जेणेकरून आपल्या कॉलेजचं नाव त्यांनी मोठं करावं, हाच आमचा प्रयत्न असतो. मग जर आपल्या दोघांचा केंद्रबिंदू जर एकच असेल तर आपण दोघांनी मिळून का नाही काम करावं, यासाठीच ही पहिली पायरी आहे, ही पहिली सुरुवात आहे. आणि आमचे जे काही कार्यक्रम, बरेचसे कार्यक्रम आपण विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी, विकासासाठी आपण वर्षभर राबवत असतो आणि बऱ्याच वेळेला पालकांना त्याची अजिबात माहिती नसते. मग हा आमचा प्रयत्न आहे की आम्ही जे काही करतो विद्यार्थ्यांसाठी, तुमच्या पाल्यांसाठी, तर ते तुमच्यापर्यंत पोचावं, हा आमचा हेतू आहे. की जेणेकरून अशा पालकसभा या वारंवार व्हाव्यात, तुमचं आमचं इंटरॅक्शन व्हावं आणि यातून आपल्याला जे साध्य करायचं आहे तो म्हणजे आमचा विद्यार्थी आणि तुमचा पाल्य याचा सर्वांगीण विकास. तर याच्यासाठीच कॉलेज, आपलं महाविद्यालय बरेचसे उपक्रम राबवत असतो. त्याची हळूहळू जसा कार्यक्रम पुढे जाईल तशी तुम्हाला त्याची माहिती होत जाईल की आपल्या विद्यार्थ्यांसाठी काय काय आपल्या कॉलेजनी उपक्रम केलेले आहेत, आपण त्यात भाग घ्यायचा आहे, हे सगळं तुम्हाला कळेल. आणि त्यातच आपल्याला आज ज्या व्याख्यात्या म्हणून, मार्गदर्शिका म्हणून मॅडम लाभलेल्या आहेत, त्यांची ओळख माझ्याकडे दिलेली आहे. तर ॲक्च्युली मॅडमचा कामाचा पसारा, कामाचा आढावा खूप मोठा आहे, आवाका. तर तो थोडक्या आणि मोजक्या शब्दात सांगणं फार कठीण आहे. तरीसुद्धा मी माझा एक किविलवाणा प्रयत्न करणार आहे थोडक्यात तो मांडण्याचा. अगदी मी त्यातले हायलाईट्सच घेतलेले आहेत. मॅडमनी तर सांगितलं होतं, माझी फक्त रयत सेवक एवढी ओळख पुरेशी आहे. मॅडमचं हे मोठेपण आहे. तरी पण मी मॅडमबद्दल, आज आपल्या ज्या व्याख्याता आहेत त्यांचं नाव आहे प्राचार्या डॉक्टर मंजुश्री बोबडे मॅडम. मॅडमचा जन्म 2 जून 1961 आहे. मॅडमचं शिक्षण हे BA इकॉनॉमिक्स, MA बी एडला मॅडम शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये 3rd रँकर आहेत. त्यानंतर त्यांनी एमफिल आणि PhD इन इकॉनॉमिक्स या पदव्या संपन्न केलेल्या आहेत. त्यांचा टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे तो 35 वर्षांचा, अंडर ग्रॅज्युएशनचा आहे. तर 25 वर्षे त्यांनी PGला शिकवलेला आहे. तसंच त्यांची जी कारकीर्द आहे ती 17 वर्ष ही प्राचार्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि प्राचार्य म्हणून त्यांनी 3 महाविद्यालयात काम पाहिलेलं आहे. त्यामध्ये एक आहे श्रीपतराव कदम महाविद्यालय शिरवळ, दुसरे आहे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज माढा सोलापूर, तिसरं आहे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पाचवड वाई. या तिन्ही ठिकाणी मिळून त्यांनी प्रिन्सिपल पदाची धुरा सांभाळली आहे ती 17 वर्ष. त्यांनी आत्तापर्यंत 9 PhD आणि 4 MPhil विद्यार्थ्यांना गाईड केलेलं आहे. त्यांचे 28 पेपर्स पब्लिश झालेले आहेत. त्यांचे 10 आर्टिकल्स पब्लिश झालेले आहेत. त्यांनी बरंच काम हे मेजर आणि मायनर प्रोजेक्ट्सवरती काम केलेलं आहे. त्यांनी एक्सटर्नल रेफरी म्हणून PhD MPhil थेसिसवरती काम केलेलं आहे. त्यांनी बरीच पदे भूषवलेली आहेत. त्यापैकी मी काहीच आत्ता तुम्हाला तुमच्या पुढे मांडणार आहे. त्यापैकी म्हणजे एक मेंबर ऑफ सिनेट SPPU पुणे, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, मेंबर ऑफ अकॅडमिक काउन्सिल सोलापूर युनिव्हर्सिटी, चेअरमन ऑफ BOS बोर्ड ऑफ स्टडीज इन इकॉनॉमिक्स SPPU पुणे, चेअरमन ऑफ सिलेबस फार्मिंग कमिटी, मेंबर ऑफ स्टँडिंग कमिटी रिझर्वेशन सेल SPPU पुणे. अशी आणखी 5 ते 6 पदे आहेत जी त्यांनी आपल्या कारकिर्दीत भूषवलेली आहेत. तर त्यांना काही पुरस्कारांनी सुद्धा गौरवान्वित करण्यात आलेला आहे. त्यापैकी पहिला म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार 2015 साली राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणेमार्फत हा मिळालेला आहे. त्यानंतर जगन्नाथ राठी पारितोषिक SPPU पुणे, तसेच बेस्ट NSS युनिट अवॉर्ड बाय अगेन SPPU पुणे आणि कर्मवीर पारितोषिक 2011-12 मध्ये मॅडमना मिळालेलं आहे. तसेच त्यानंतर मॅडमनी NAC पियर कमिटीमध्ये सुद्धा असेसर म्हणून काम पाहिलेलं आहे. यासाठी मॅडमनी विविध राज्यातल्या 8 महाविद्यालयांना भेटी दिलेल्या आहेत आणि त्यांचं NAC असेसमेंट केलेलं आहे. NAC कमिटी ही सर्वोच्च कमिटी मानली जाते की ज्यामुळे महाविद्यालयांचं मानांकन आणि गुणांकन केलं जातं आणि त्या महाविद्यालयांना ग्रेडेशन दिलं जातं. अशा 8 महाविद्यालयांचं त्यांनी असेशन केलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी मॅडमनी
प्राचार्यपदाची धुरा सांभाळली आहे, त्या ठिकाणी महाविद्यालयाचा विकास आणि विस्तार करण्याचे काम केले आहे, ते मी थोडक्यात मांडणार आहे. प्रत्येक महाविद्यालयात त्यांनी 2 मिनटं बरं ठीक आहे. तर मॅडमनी बरेचसे कोर्सेस, नवीन काळाची गरज ओळखून त्यांनी बरेचसे कोर्सेस वगैरे चालू केलेत. नर्सिंग असेल, वर्मी पोस्ट खतांचं असेल किंवा ब्युटी अँड फॅशन डिझायनिंग, असे बरेचसे कोर्सेस त्यांनी चालू केले त्या महाविद्यालयामध्ये. त्या महाविद्यालयाचा विकास आणि विस्तार त्यांनी केलेला आहे. तर यावरूनच आणि स्वतः मॅडमनी ही सगळी कामं एज्युकेशनल करत असतानाच त्यांनी स्वतः सिंगिंग आणि कथ्थक डान्सचं प्रॉपर एज्युकेशन गंधर्व विद्यालयातून घेतलेलं आहे. त्यामुळं एवढंच मला म्हणायचं आहे की मॅडम ह्या अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत. आणि मॅडम या फक्त प्राचार्य शिक्षिका नसून त्या एक समाजसेविका पण आहेत. त्यांनी वुमन एम्पॉवरमेंट आणि स्टुडंट वेलफेअरसाठी खूप कामे केलेली आहेत. तर असे हे व्यक्तिमत्व आपल्यास आज लाभले आहे. त्यामुळं मला खूप धन्य वाटतं, बरं वाटतं आपल्याला त्यांना आज ऐकायला मिळावं. म्हणून मी या ठिकाणी आपलं थोडंसं त्यांची हे थांबवते आणि मॅडमकडे सूत्र देते. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मॅडम. अतिथी देवो भव या युक्तीनुसार सर्व मान्यवरांचे स्वागत होईल. मी आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर सुरेश साळुंखे साहेब यांना विनंती करते, त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर मंजुश्री बोबडे मॅडम यांचं स्वागत करावं. मी आपल्या महाविद्यालयाच्या उपप्राचार्या नंदिनी साळुंखे मॅडम यांना विनंती करते, त्यांनी आपल्या प्राचार्यांचं स्वागत करावं. मी आपल्या महाविद्यालयाच्या सहाय्यक पर्यवेक्षिका एन ए पाटील मॅडम यांना विनंती करते, त्यांनी आपल्या महाविद्यालयाच्या उपप्राचार्या नंदिनी साळुंखे मॅडम यांचे स्वागत करावे. तसेच मी मछाले मॅडम यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांचे स्वागत करावे. गणित विभाग प्रमुख महानवर मॅडम HOD केमिस्ट्री विभाग, पालक प्रतिनिधी गणित विभाग प्रमुख मोहिते सर, फिजिक्स विभाग प्रमुख ढेबे सर, पालक प्रतिनिधी धन्यवाद. सर्व मान्यवरांना धन्यवाद. यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या संचालिका डॉक्टर मछाले मॅडम यांचेही स्वागत होत आहे. एन ए पाटील मॅडम यांनी त्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करते. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. यानंतर आमच्या महाविद्यालयातील एक अभिनव उपक्रम सुपर 50 याचे प्राध्यापक श्री ढेबे सर यांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावे. टायमिंग लावून 4 मिनिटांमध्येच. नमस्कार. तुम्ही म्हणायचं असतं, अशी प्रथा आहे आमच्याकडे. नमस्कार म्हणजे तुमचं लक्ष पुढे असं आम्हाला कळतं. नमस्कार. व्हेरी गुड, व्हेरी गुड मॉर्निंग. YC कॉलेज सातारमध्ये सर्व पालकांचं हार्दिक स्वागत. शैक्षणिक वर्ष 26-27 मधील हा पहिलाच पालक मेळावा आहे आणि उदंड प्रतिसाद पाहता 2 वर्ष तुम्ही सातत्याने आमच्या पाठीशी राहाल अशी आशा आहे. आपण आपल्या विद्यार्थ्याचं भवितव्य घडवण्यासाठी YC कॉलेज सातारा हा पर्याय निवडलात, याच्याबद्दल पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक अभिनंदन. आपण या ठिकाणी बसलेला आहात हे कर्मवीर सभागृह पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित महाविद्यालय यशवंतराव चव्हाण, की जिथे उच्च माध्यमिक आणि सिनियर कॉलेज अटॅच आहे. पश्चिम महाराष्ट्रातलं नामांकित कॉलेज आहे आणि त्याचा दर्जा राखण्याचं काम महाविद्यालय सातत्यानं करत आहे. पालकांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही, हे आम्हाला इथं नमूद करावंच लागेल. केवळ शिक्षकांनी केलेले प्रयत्न, विद्यार्थ्याची साथ असेल नसेल, परंतु त्याला जर पालकांची जोड मिळाली तर जे आपण ठरवलेलं आहे, ज्या उद्देशाने आपण आपल्या विद्यार्थ्याचा प्रवेश YC कॉलेजमध्ये केलेला आहे, ते मिळण्यासाठी 100% आपण ते प्राप्त करणार आहोत, याची ग्वाही तुम्हाला आम्ही पहिल्या पालक सभेमध्येच देत आहोत.
हे सगळं करत असताना वायसी कॉलेजची एक परंपरा आहे. यावर्षी जे विद्यार्थी 11वीमध्ये प्रवेशित झालेले आहेत, जे 12वीमध्ये आहेत, त्यांच्यावरती आता यावर्षीची ही जबाबदारी आहे. नव्याने कनेक्टेड झालेले तुम्ही पालक आहात, बऱ्याचशा उपक्रमाबद्दल तुम्ही ऐकलंही असेल, माहितीही असेल. पण ज्या वेळेला पालक मेळावे होतात त्यावेळेला सर्व पालक एकत्रित जमण्याचा योगायोग येतो आणि मग सर्व विद्यार्थी, सर्व पालक, कॉलेजमध्ये चालवले जाणारे उपक्रम याच्यावरती सांगोपांग चर्चा होते. आज निमित्तही आपण त्याच पद्धतीनं केलेलं आहे. आपल्याकडे एक व्याख्यान आपण ठेवलेलं आहे सर्व पालकांच्यासाठी, सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी. CCTV कॅमेऱ्याची आवश्यकता पालकांच्या, म्हणजे जेवढे शिक्षक रिस्पॉन्सिबल आहेत त्याच पद्धतीनं पालकांचाही रोल आहे. पालकांनी फक्त विद्यार्थ्याला कॉलेजमध्ये पाठवलं म्हणजे संपत नाही. 11वी 12वी या 2 वर्षामध्ये आपण अतिशय डोळ्यात तेल घालून आपल्या विद्यार्थ्याच्यावरती लक्ष ठेवण्याची गरज आहे. आम्ही शिक्षक म्हणून आमची जबाबदारी पार पाडतोयच, पण ते सहकार्य आम्हाला पालकांचंही अपेक्षित आहे. महाविद्यालयामध्ये यावर्षी नव्यानेच हजर झालेले आपले प्राचार्य साळुंखे साहेब आणि उपप्राचार्य मॅडम ज्युनियरच्या ज्या आहेत त्या साळुंखे मॅडम, आपल्या वायसी कॉलेजमध्ये गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण जे विविध उपक्रम सुरू केलेले आहेत, खूप सारे उपक्रम आहेत. त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण जो उपक्रम आहे त्याच्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगणार आहे की जेणेकरून आपणाला ते माहिती असावं. वायसी कॉलेजमध्ये आपण सुपर 50 नावाची एक बॅच सुरू केलेली आहे. सुपर 50 याचा अर्थ लक्षात आलेला असेल की सिलेक्टेड विद्यार्थी आपण याच्यामध्ये घेतो, त्यांच्यावरती 2 वर्ष आपण कष्ट करतो आणि 12वी नंतरच्या ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे जेईची एक्झाम असते, नीट असते, CET एक्झाम असते, त्याचबरोबर आयसर असतं, NDA असतं. याच्याही पेक्षा वेगळ्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत की ज्यांना बोर्ड सिलेबस असतो आणि CBSE सिलेबस असतो. काही एक्झाम या ऑल ओव्हर इंडिया लेवलला असतात, तर काही एक्झाम या आपल्या महाराष्ट्र शासन आयोजित करतं. या सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी महाविद्यालयाने आपल्या कॅम्पसमध्ये सुरू केलेली आहे. पूर्वापार रयत गुरुकुल प्रोजेक्टबद्दल आपण ऐकून आहात. बरेचसे विद्यार्थी आमचे 10वी पर्यंत रयतमध्ये शिकणारे सुद्धा असणार आहेत. पुढे जाऊन रयत प्रकल्प हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शक प्रकल्प आहेच. उच्च माध्यमिक लेवलला सुद्धा आपण या ठिकाणी तोच प्रकल्प यावर्षी सुपर 50 या नावाने, आणि मग याच्यामध्ये विशेष काय मिळणार आहे त्याचे हायलाइट्स फक्त मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात सांगतो. जे सुपर 50 बॅच आहे त्याच्यासाठी डेली IITians लेक्चर्स आहेत. दररोज IITians आपल्या इथे येऊन त्या बॅचला लेक्चर्स घेतात. वायसीचे जे एक्सपर्ट टीचर्स आहेत, मी स्वतः सुपर 50ला शिकवायला आहे. माझा विषय फिजिक्स आहे आणि मी सुपर 50ला स्वतः शिकवायला आहे. JEE नीट, MSCAT, स्पेशल IITians डिझाईन स्टडी मटेरियल हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. तुम्ही मगाशी लेक्चर ऐकला असेल. स्टडी मटेरियल खूप महत्त्वाचा रोल डिपेंड करतं. वर्षभर 2 वर्ष तुम्ही जर स्टडी मटेरियल व्यवस्थित वापरलं तर तुम्हाला जे उत्तुंग यश मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मदत होणार आहे. ऑनलाईन ऑफलाईन विकली टेस्ट असतात, मास्टर टेस्ट असतं, स्पेशल टेस्ट सिरीज असते, क्रॅश कोर्स असतं. आपल्याकडे स्टडी रूम आहे, सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत ओपन असते. सेपरेट लायब्ररी आहे या मुलांसाठी. गुणवत्तेनुसार प्रवेश असतो. पालकांचे मेळावे आयोजित केले जातात. ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते या मुलांची. काउन्सिलिंग फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे. DPP दररोज सुरू असतं. जे पालक इथे असतील त्यांना माहिती असेल DPP काय असतं. या मुलांचं दररोज आपण 3 ते 5 DPP घेत असतो. डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम, म्हणजे दररोज यांच्या MCQ सॉल्व्ह करून घेण्याचं काम शिक्षक आमचे तिथे उपस्थित असतात. मुलं असतात, IITians असतात. त्याचबरोबर आपण ज्या स्टडी टूर काढतो त्याच्यामध्ये IIT बॉम्बे, आयसर पुणे, त्याचबरोबर आपल्याकडे एज्युकेशनल सॉफ्टवेअर आहेत, लर्निंग फॅसिलिटी आहे. आपण काही वर्कशॉप पण घेतलेले होते. एन्जॉय एक्झाम टेक्निक वर्कशॉप, म्हणजे जेवढं महाविद्यालयाला करता येणं शक्य आहे ते महाविद्यालय यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सोबत आहे. आता जे विद्यार्थी आपल्याकडे 12वीला असणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही टेस्ट सिरीज आणि क्रॅश कोर्स पण सुरू करतोय. लक्षात घ्या, ज्यांचे विद्यार्थी आता आमच्याकडे 12वीला असतील त्यांच्यासाठी सुद्धा महाविद्यालयामध्ये आपण टेस्ट सिरीज आणि क्रॅश कोर्स सुरू करतोय. आता जे 12वीत मुले त्यांच्यासाठी टेस्ट सिरीज 16 नोव्हेंबर ते 15 जानेवारी 2027 याच्यामध्ये सुद्धा IITians लेक्चर्स असणार आहेत. कारण आपल्या सर्वांना माहिती असेल जानेवारीमध्ये JEEचा फर्स्ट अटेम्प्ट असतो. त्याच्या अगोदर या परीक्षांचं आयोजन महाविद्यालयाने केलेलं आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, पालकांनी याच्यामध्ये सहभागी होऊन आपल्या विद्यार्थ्याचं भविष्य उज्ज्वल करावं. कारण परीक्षा दिल्याशिवाय नेमकं आपल्याला कळत नाही. याच्यामध्ये सुद्धा IITians गायडन लेक्चर्स आहेत. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. टेस्ट एक्सप्लेनेशन आहे. डिफिकल्टी सॉल्विंग पिरियड्स आहेत.
दुसरं बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर आपण क्रॅश कोर्स ठेवतो, कारण फर्स्ट अटेम्प्टमध्ये जानेवारीमध्ये येतो, माहिती आहे सर्वांना. आणि 12वीची बोर्ड परीक्षा झाल्यानंतर जो दुसरा अटेम्प्ट असतो त्यासाठी क्रॅश कोर्स आहे. तो क्रॅश कोर्स बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर 5 मार्च 2027 ते 30 एप्रिल 2027 या दरम्यान आहे. याच्यामध्ये सुद्धा IITचे गायडन लेक्चर्स आहेत, टॉपिक वाईज डिस्कशन आहे, सेपरेट JEE नीट CETच्या टेस्ट आहेत, टेस्ट डिस्कशन आहे, सब्जेक्ट वाईज टेस्ट ॲनालिसिस आहे, पर्सनल डाऊट सॉल्विंग आहे, लायब्ररी फॅसिलिटी आहे, सुपरवाइज स्टडी रूम आहे. आम्ही आमच्याकडून सर्व देण्यासाठी तयार आहोत. आणि आपली जी मुलं आहेत ती खरोखर या महाविद्यालयात प्रवेश मिळाला याचा अर्थ क्रीम आहेत. 10वीच्या मार्काने त्याला आपण एक लक्षात ठेवूया, 10वीच्या मार्काने त्याला 11वीला प्रवेश मिळवलेला आहे. पण ही मार्क टिकण्यासाठी आपणाला त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे. आम्ही आता 11वीच्या मुलांना एकच टार्गेट सांगतो, तुला 10वीला 95% होते, 11वीला फक्त 95% तू टिकव. इट इज नॉट इझी. लक्षात घ्या, पालकांनी पण हे लक्षात घ्या, कारण अभ्यासाचा दर्जा हाय होतोय, काठिण्य पातळी वाढतीये आणि त्यामुळं आपला विद्यार्थी सातत्याने अभ्यासामध्ये कसा राहील याच्यासाठी तुम्ही महाविद्यालयाला सहकार्य करावं. महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवावा. काहीही अडचण असेल महाविद्यालयामध्ये तुम्ही संपर्क करावा, तुमच्या सर्व शंका निरसन केल्या जातील. हा कार्यक्रम संपल्यानंतर जे पालक या ठिकाणी आम्ही बोलवलेले आहेत त्यांना आम्ही पर्सनली भेटणार आहोत, आमचे टीचर भेटणार आहेत. त्यामुळे सुपर 50चे पालक जरी D31ला गेले तरी इतर डिव्हिजनचे आलेले जे पालक आहेत ते आमच्या शिक्षकांना भेटल्याशिवाय हा कार्यक्रम संपल्यानंतर जाऊ नये एवढी माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर इयत्ता 11वी सुपर 50चे काही विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करतील. सर्वप्रथम अथर्व राजापुरे. नमस्कार, मी अथर्व विजित राजापुरे आणि मी आत्ता 11वी सुपर 50 बॅचमध्ये शिकत आहे. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, कार्यक्रमास उपस्थित सर्व पालक, शिक्षक व विद्यार्थी या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आज मला गुरुकुल सुपर 50 बॅचबद्दल माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी तुम्ही मला दिली, याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो. खरं तर मला गुरुकुल सुपर 50बद्दल माहिती मी जेव्हा YC कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी आलो त्यावेळेसच झाली. आणि आणखी चौकशी केल्यानंतर आम्हाला असे लक्षात आले की गुरुकुलमध्ये जो पॅटर्न शिकवला जातो हा अतिशय सुंदर व उत्तम असा आहे. त्यामुळे आम्ही या गुरुकुल सुपर 50 बॅचमध्ये प्रवेश घेण्याचे निश्चित केले. प्रवेश घेण्यापूर्वी माझी अशी इच्छा होती की मला अशा कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे की तिथे फक्त विद्यार्थ्यांना एखादी परीक्षा क्रॅक करण्याच्या उद्देशाने शिकवली जात नसून विद्यार्थ्याचा आपल्याला संपूर्ण सर्वांगीण विकास करायचा आहे या उद्देशाने शिकवले जाते. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला अशाच या गुरुकुल सुपर 50 बॅचमध्ये ॲडमिशन मिळाले आहे. जसजसे आमचे गुरुकुलमध्ये रेग्युलर क्लासेस सुरू झाले त्यानंतर मला त्यात गुरुकुल सुपर 50 बॅच व इतर अकॅडमीमध्ये एक असा फरक जाणवू लागला, तो असा की इथे फक्त MCQ स्पर्धा परीक्षा फक्त यावरच भर दिला जात नसून त्याबरोबरच थिअरी व विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावरही भर दिला जातो. आता गुरुकुल सुपर 50 बॅचमध्ये जे सरांनी वैशिष्ट्य सांगितलं की IITians आम्हाला शिकवतात, त्याचा असा आम्हाला फायदा होतो की थेअरी तर आमची येथील शिक्षकांच्यामुळे पक्की होतेच, त्याबरोबरच IITiansमुळे आमच्या स्पर्धा परीक्षांकरता जो गरजेची तयारी आहे तीही पूर्ण होते. गुरुकुल सुपर 50 बॅचमधील आमचे जे वीकली शेड्यूल आहे त्यामध्ये आमच्या आठवड्यातील अभ्यासाचा आढावा घेण्यासाठी दर सोमवारी MCQ तर शनिवारी थिअरी बेस्ड टेस्ट घेतली जाते, ज्यातून आम्हाला कोणत्या विषयावर भर देण्याची व कुठे सुधारणा करण्याची गरज आहे हे समजते. त्याबरोबरीनेच रोजच्या शिकवणीनंतर दररोज एका विषयाचे DPP म्हणजे सरांनी आता सांगितले त्याप्रमाणे डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स घेतले जातात. या सेशनमध्ये शिकून झालेल्या विषयावर ऑब्झर्व स्टडीच्या माध्यमातून प्रश्न सोडवून घेतले जातात व विषयामधील असणारे सर्व डाऊट्सही सोडून घेतले जातात. या DPPमुळे आमचे सर्व कॉन्सेप्ट्स क्लिअर तर होतातच, त्याबरोबरच त्या विषयाची उजळणीही पूर्ण होते. गुरुकुलमध्ये आम्हाला प्रत्येक विषयाचे असे स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केले जाते, ज्यामध्ये टॉपिक वाईज प्रश्नांचे संच व त्याप्रमाणेच त्या टॉपिकचे नोट्सही दिलेले आहेत, जे त्यामधील प्रश्न सोडवल्यामुळे सर्व प्रकारच्या प्रश्नांची तयारी होते. आता या एवढ्या बिझी शेड्यूलमधून विद्यार्थ्यांना ताण येऊ नये, त्यांना थोडंसं रिलॅक्स होता हवं, यासाठी दर काही दिवसांनी आपलं जे कॉलेज आहे अभ्यासाव्यतिरिक्त असे विविध वर्कशॉप कार्यक्रम आयोजित करत असतं.
जे आम्हाला अभ्यासाला एन्जॉय करायलाच त्याबरोबरच परीक्षा सोपी जावी यासाठीही मदत करतं. गुरुकुलमध्ये घडणाऱ्या अशा सर्व गोष्टी या विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठीच घडत असतात. या सर्वांचा आम्हाला आमची ध्येय प्राप्त करण्यासाठी खरंच खूप खूप मदत होईल याची मला नक्कीच खात्री आहे. धन्यवाद. खूप छान अथर्व. यानंतर सुपर 50ची विद्यार्थिनी सुरुची हराळे ही आपले अनुभव व्यक्त करेल. सुरुची हराळे. सन्माननीय व्यासपीठ आणि आमचे गुरुजन वर्ग, मी सुरुची हराळे. मला आनंद होतो की मी सुपर 50मध्ये शिकत आहे, कारण की आम्हाला इथे आमचे कॉलेजचे शिक्षक प्रत्येक विषयासाठी आम्हाला 2 शिक्षक दिलेले आहेत. जसं फिजिक्स, केमिस्ट्री, बायो आणि मॅथ्स सगळ्यासाठी आम्हाला 2 शिक्षक आहेत. आणि विथ IITiansचा सपोर्ट, IITians आम्हाला CBSE बोर्ड आणि SSC बोर्ड दोन्हीही शिकवत आहे. त्यामुळे आमचे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स दोन्हीची तयारी होते. 11वी-12वीचा पोर्शन देखील आमचा कव्हर होतो आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जसं की JEE, नीट, CET या तिन्हीचाही अभ्यास आमचा चांगल्या परीने होतो आहे. तर मला सांगायचं आहे वैशिष्ट्य म्हणजे आमची DPP टेस्ट. मला हे खूप आवडतं. DPP म्हणजे आमच्या डेली प्रॉब्लेम्स टेस्ट. त्यात आम्हाला 3 ते 5मध्ये आमचा हा सेशन घेतला जातो. त्यात आम्हाला जे आपल्याला दररोज सकाळी शिकवलेले आहेत लेक्चर्स त्यावर आम्हाला क्वेश्चन्स असतात MCQ. तिथे आम्हाला आमचे शिक्षक, कॉलेजचे शिक्षक असतात जे आमचे शंका निरसन करतात आणि आम्हाला जे क्वेश्चन्स अवघड जात आहेत त्यात आम्हाला सोडवायला मदत करतात. आणि आमची दर सोमवारची थेअरी टेस्ट असते. त्यामध्ये आमच्या 11वी-12वीचा अभ्यासही नीट होतो आहे आणि दर सोमवारची MCQ टेस्ट होते. त्यामध्ये आमचं JEE, नीट, CET च्या लेवलचे क्वेश्चन्स असतात. त्यामुळे आमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचीही तयारी होत आहे. आणि आम्हाला महिन्यात 2 तरी आमच्या एन्जॉय एक्झाम टेक्निक असा आत्ता एक प्रोग्राम झाला. आणि आम्हाला IITians जे आहेत मुलं त्यांच्याशी आमची भेट करून दिली. त्यामुळे आम्हाला ज्या शंका होत्या किंवा आम्हाला रिफ्रेशमेंट म्हणूनही त्याची मदत झाली. असेच बरेचसे उपक्रम आपल्याला कॉलेज प्राप्त करून देते आणि हे मला बाहेरच्या अकॅडमीजमध्ये मिळालं नसतं. त्यामुळं मला कॉलेजलाही धन्यवाद म्हणायचे यासाठी की आम्हाला असे अनेक उपक्रम आमच्यासाठी तुम्ही देताय. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सुरुची. यानंतर स्टुडंट मेंटल हेल्थ काउन्सिलर व YCISचे सिनियरचे प्राध्यापक श्री जाधव सर यांना मी विनंती करते त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. आपल्या महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर ST साळुंखे साहेब, तसेच ज्युनियरच्या उपप्राचार्य साळुंखे मॅडम, सन्माननीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या सर्व पालक तसेच विद्यार्थी मित्र. तर सुपर 50 बॅच जे आहे त्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर इतर जे वर्ग आहेत किंवा तुम्ही रेग्युलर क्लासेस म्हणताय त्याच्यापेक्षा वेगळ्या काय पद्धतीने शिकवलं जाणार किंवा उपक्रम घेतले जाणार त्याची माहिती तुम्हाला वेळोवेळी दिलेलीच आहे आमच्या टीमने. तर याचं एक गरजेची गोष्ट किंवा आपण म्हणूया एक विशेषता काय आहे, तर का तुम्ही तुमच्या मुलांना सुपर 50च्या बॅचमध्ये टाकलं पाहिजे. तर सायकोलॉजीमध्ये एक कन्सेप्ट आहे की संगतीचा परिणाम कसा होतो. ठीक आहे. तर तुम्ही नॉर्मल जेव्हा क्लासमध्ये बघताय तर वेगवेगळ्या क्लासेसचे किंवा वेगवेगळ्या माइंडसेटवाले विद्यार्थी एकत्र असतात. पण सुपर 50च्या बॅचमध्ये एक गोष्ट अशी होणार आहे की सगळे विद्यार्थी हे डेडिकेटेड असणार आहेत, ऑलमोस्ट 85%च्या वरचे असणार आहेत. त्यामुळे 4 विद्यार्थी किंवा तुमच्या मुलामुलीचे जे 4 मित्रमैत्रिणी असणार आहेत त्यांच्यासारखंच तुमचा मुलगा बनणार आहे. त्यामुळे एक गोष्ट इथे एलिमिनेट काय होते तर वाईट संगत लागण्याचे चान्सेस ते फारच कमी होत आहेत. तर दुसऱ्या क्लासमध्ये किंवा बाहेर प्रायव्हेट ट्युशनमध्ये या गोष्टीची काही खात्री नाही आहे की त्याला चांगली संगत लागेल. त्यामुळे ही गोष्ट तुमच्यासाठी एक खूप चांगली आहे की तुमचा मुलगा चांगल्या संगतीमध्ये राहणार आहे. आणि 11वी-12वीचे जे 2 वर्ष आहेत तेच तुमच्या मुलाच्या भविष्य घडवण्यासाठीचे एक पाया रचण्याचे वर्ष आहेत. त्यामुळे या 2 वर्षाकडे तुम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. इथे जर तो चांगल्या हॅबिट्स त्याला लागतायत किंवा चांगल्या सवयी लागतायत, चांगल्या मुलांच्यामध्ये वावरतोय, तर तेच त्याच्या उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्याचा पाया ठरणार आहे.
आणि त्याचसोबत जे IITN एक्सपर्ट जे लेक्चर्ससाठी येणार आहेत किंवा अशा बरेच ॲक्टिव्हिटीज आहेत ते तुमच्या मुलाच्या फ्युचरसाठी हेल्पफुल ठरणार आहेत. आणि सुपर 50 बॅचकडे सर्वच शिक्षक एक विशिष्ट प्रकारे लक्ष देणार आहेत. आणि 11वी-12वीचं हे वय आहे किंवा या वयामध्येच मुलांना संस्कार किंवा त्यांच्या सवयी ह्या गोष्टींचं शिकणं किंवा शिकवणं ह्या गोष्टी होतात. त्यामुळे आत्ताचे 2 वर्ष जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं किंवा चांगल्या सवयी लागल्या, अभ्यासाच्या सवयी असतील, तरच ते पुढे व्यवस्थितपणे वाटचाल करू शकणार आहेत. त्यामुळे या गोष्टीकडे तुम्ही गांभीर्याने विचार केला पाहिजे की आपला विद्यार्थी चांगल्या संगतीमध्ये अभ्यास करतोय किंवा वाढतोय. ठीक आहे, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या माजी प्राचार्य डॉक्टर मंजुश्री बोबडे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात पालक आणि विद्यार्थ्यासमवेत आम्ही सर्वजण आहोत. या कार्यक्रमासाठी या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रिन्सिपल डॉक्टर सुरेश साळुंके साहेब, ज्युनियर विभागाच्या प्रमुख आणि उपप्राचार्या डॉक्टर साळुंके मॅडम, या उपक्रमाचं संयोजन करणारे ज्युनियर विभागाचे पर्यवेक्षक, 2 उपस्थित पालक या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले आपण सर्वजण पालक आणि विद्यार्थिनींनो, सर्वप्रथम या महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि ज्युनियर विभागाच्या उपप्राचार्य यांना मनापासून धन्यवाद देते की आपल्या सर्वांच्या समवेत 2-2.5 तास काढण्याची संधी ह्या सर्वांनी मला दिली. आपल्या सर्वांच्या समोर 2-2.5 तास काढण्याची म्हणजे सभागृहात जी प्रचंड ऊर्जा आहे ती ऊर्जा मी घेऊन जाणार आहे. कारण ही तरुण मुलं आहेत. आता सुपर 50 बॅचचं या ठिकाणी काढलं तर मला एक आउटकम दिसलं सुपर 50 बॅचचं. म्हणजे ह्या वर्षीच एक 2-3 महिन्यापासून ही सुपर 50 बॅच डिझाईन केलेली आहे आणि तिची इम्प्लिमेंटेशन चालू आहे. आत्ता आपल्याशी ज्या मुलांनी संवाद साधला, अथर्व आणि सुरुची, ह्या सभागृहात ह्या मुलांची वय किती लहान आहेत. म्हणजे 10वी पास होऊन या ठिकाणी फक्त आलेले आहेत आणि सुपर 50 बॅचमध्ये त्यांनी रिसेंटली प्रवेश घेतलेला आहे. त्या सुपर 50 बॅचमधल्या IITs आणि आमच्या सहकारी शिक्षकांनी त्यांना जे मार्गदर्शन केलं आणि त्याच्यात तो त्यांचा आत्मविश्वास बिल्टअप झाला की ही संकल्पना काय आहे आणि त्याचा फायदा वैयक्तिक मला काय झाला आहे ते अत्यंत सफाईदारपणे. म्हणजे मी असा विचार केला बसले बसले, अथर्व आणि सुरुची बोलत होती तेव्हा, ह्या वयात मला असं बोलता आलं असतं का? प्रामाणिकपणे मी उत्तर मलाच देऊन टाकलं की नाही. कारण माझ्या वेळेला सुपर 50 बॅच नव्हती ना. ह्या महाविद्यालयानं ही बॅच डिझाईन केली. महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते की इतकी चांगली संकल्पना त्यांनी डिझाईन केली. हे लक्षात घ्या, हे त्यांचं डिझाईन आहे, त्यांची संकल्पना आहे आणि ती इम्प्लिमेंटेशन करण्याची प्रोसेस, मेथडॉलॉजी पण त्यांनी डिझाईन केलेले, म्हणजे हे त्यांचं शब्द म्हणजे YCचं सगळं प्रॉडक्ट आहे संकल्पनेपासून. आणि त्याचे आउटकम रिझल्ट लागल्यानंतर 2 वर्षानं मेरिटच्या स्वरूपात दिसतील. परंतु पर्सनॅलिटीतला बदल आत्ताच दिसायला लागलाय. मेरिटच्या स्वरूपातला बदल दिसायला त्याला मेजरमेंट आहे. पण आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की ती उत्तरं लिहिली की 1 बरोबर लिहिले की 2 मार्क मिळणार आहेत. परंतु पर्सनॅलिटीतला बदल इतका सहजासहजी करता येतो का? नाही करता येत. म्हणजे ह्या सुपर 50 बॅचचं हे सर्वात मोठं यश आहे असं मला स्वतःला वाटतं. कारण मी पण बरेच वर्ष प्राचार्य म्हणून काम केलेलं आहे. एखादी संकल्पना मांडणं, ती थोडासा इकडे तिकडे शब्द वापरते आपण सगळेच आहे म्हणून, आपल्या सहकार्यांच्या गळी उतरवणं, त्याच्यानंतर त्याची डिझाईन तयार करून घेणं, ते विद्यार्थी आणि पालकांच्यापर्यंत पोहोचवणं,
त्याची अंमलबजावणी सुरू करणं म्हणजे वर्किंग प्लॅन तयार करून आणि त्याचा रिझल्ट येणं, इतक्या कमी कालावधीत तो रिझल्ट येतोय अथर्व आणि सुरुचीच्या प्रातिनिधिक बोलण्यावरून. एवढंच नाही, मला खात्री आहे ह्या दोघांच्या प्रातिनिधिक बोलण्यावरून ही सुपर 50 बॅच मधली सगळीच मुलं अशा पद्धतीने तयार झालेली असतील. आम्हाला सगळ्यांना संधी देता येत नाही व्यासपीठाला, म्हणून दोघांचं प्रतिनिधित्व त्यांनी सगळ्यांचं केलेलं आहे. आणि त्यामुळं ह्या दोन्ही मुलांचं फ्युचर सुद्धा खूप ब्राईट आहे. आता फ्युचर ब्राईट आहे त्याच्यावरून एक गोष्ट आठवली तेवढी सांगते, छोटीशी 1-2 मिनिटाची, तुम्हाला आवडेल, मुलांना आवडेल. 1986 ची गोष्ट होती सर, आणि मी ह्या गोरेगाव पुशेसावळी म्हणजे मी ह्याच भागातली आहे, तुम्ही ह्या भागातला असाल त्यामुळे तुमच्या लक्षात येईल. गोरेगाव पुशेसावळी रस्त्याचं काम चालू होतं आणि माझ्या MAच्या पेपरसाठी 3 दिवसाचा गॅप होता आणि त्यामुळे ते 3 दिवसात आईबरोबर त्या रस्त्याच्या कामावर मी गेली होती. पण आता 3 दिवसाच्या गॅपमध्ये जेवणाच्या सुट्टीत मला अर्धी भाकरी खायला गडबड स्वभाव असल्यामुळं 5 मिनिटं पुरेशी असायची, अर्ध्या तासाची सुट्टी होती. मग मी माझं ते जेवण आटपून एका झाडाखाली अभ्यास करत बसले होते नंतरच्या पेपरचा. कारण ह्या वयोगटात ह्या ग्रुपमध्ये मी मिक्स होणारी नव्हती, कारण मी MA करत असणारी एकटीच होती ना. त्यांचे विषय वेगळे होते, माझे विषय वेगळे होते. त्यामुळं मी तिथं त्या झाडाखाली पब्लिक फायनान्सचं पुस्तक घेऊन ते पेपरची तयारी करत होते. आणि काय झालं, त्यावेळेला मुख्यमंत्री साहेब आपले आदरणीय शरदचंद्र पवार साहेब होते आणि ते रस्त्याचं काम बघायला आल्यानंतर खूप कार्यकर्त्यांचा लोंढा त्यांच्या मागे पळत होता. पण मला काय त्याचं घेणं देणं नव्हतं, कारण मला तो विषय कळालेलाच नव्हता. मला फक्त माझे त्या दिवशीचं रोज मिळणं आणि पब्लिक फायनान्सची तयारी करणं हे 2च विषय महत्त्वाचे वाटत होते. जसं आता सुपर 50 मुलांना वाटतंय आपल्याला IITत जायचंय किंवा नीटचं साध्य करायचंय, तसं मला ते 2च विषय होते. त्यामुळे ते गर्दी, मुख्यमंत्री साहेब आलेत, आपण पळत जावं, नमस्कार करावं, हे भानच मला नव्हतं, मिळालंच नव्हतं. तिथेच बसले. पण पवार साहेब किती सुज्ञ आणि चक्षु आहेत, आपल्या सर्वांना अनुभव आहे. त्यांचं लक्ष गेलं आणि त्यांनी कार्यकर्त्याला सांगितलं की ते पोरीला बोलवून घ्या. ते कार्यकर्ते पळत आल्यानंतर मी खरंच अक्षरशः घाबरले. आता माझं नेमकं चुकलंय काय बाबा की पळत सगळे येतात. चला चला साहेबांनी बोलवले म्हणल्यानंतर अधिक माझी घाबरगुंडी मिळाली. ते असं फोल्ड केलेलं पुस्तक असंच घेऊन मी तिथे अशी साहेबांच्या समोर उभी राहिली. ते म्हणाले काय करते? मग म्हटलं सर पुस्तक वाचते, माझी परीक्षा आहे. आता ती चाचपड्यातच बोलली असणार आहे, मी तुम्हाला त्याचा अंदाज येऊ शकतोय. पुस्तक वाचते. का पुस्तक वाचते? माझा परवा पेपर आहे म्हटलं. मग तू इथे कशाला आली? तर मी कामाला आले, 2 दिवस पेपरला गॅप आहे म्हणून. कुठलं पुस्तक वाचते? पब्लिक फायनान्स. कळतं का पब्लिक फायनान्स? मी म्हटलं हो कळतंय मला पब्लिक फायनान्स. खरंच पब्लिक फायनान्स मला कळत नव्हतं, नंतर कळायला लागलं पब्लिक फायनान्स. ते एकाच शब्दात म्हणाले तुझं फ्युचर ब्राईट आहे. सभागृहाला सगळ्यांना मला नम्रपणे सांगायचे की मला ते फ्युचर पण कळालं नव्हतं आणि ब्राईटच्या जवळपास पण मी नव्हते, अजिबात जवळपास नव्हते. तसं सुपर 50 मध्ये प्रवेश घेतणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं फ्युचर ब्राईट आहे हे मी अगदी खात्रीनं सांगते. कारण दोन्ही शब्दाची उंची, रुंदी, खोली आत्ता मला कळालेले, तेव्हा काहीच कळालेलं नव्हतं. आणि त्यामुळं मी आउटकम सांगितलं की ही पोरं बोलतायत म्हणजे त्यांच्या पर्सनॅलिटीत बदल व्हायला लागलाय. आणि पर्सनॅलिटीत बदल झाला मेरिट वाढतंच. मेरिट वाढल्यानंतर पर्सनॅलिटीत बदल होईल ह्याची खात्री नाही, पण पर्सनॅलिटीतला बदल मेरिट वाढवणाराच आहे, ह्याच्यावर माझी ठाम श्रद्धा आहे, विश्वास आहे. त्यामुळं म्हणजे ह्या मुलांचं फ्युचर कसं आहे, ब्राईट आहे. आता सावंके मॅडमची गेल्या 8 दिवसापासून चर्चा चालली की आमच्याकडे पालक येणार आहेत. त्यांचा उत्साह, त्यांची ऊर्जा, त्यांची तळमळ बघून मी रिटायर झालेले विसरूनच गेले. खरं सांगते तुम्हाला, इतकी ऊर्जा की एवढे पालक येणार आहे, आमची सुपर 50 बॅच आहे, आमची मुलं इतकी चांगली आहेत आणि आम्हाला असं करायचंय आणि तुम्ही आलंच पाहिजे. आलंच पाहिजे म्हणल्यानंतर नाही म्हणायची संधी होती का? नाही. नाही म्हणायची संधी नव्हती. त्यांच्या फोनमधून मिळालेली ऊर्जा, त्यांची तळमळ बघून मी हो म्हटलं. विषयावर चर्चा झाली, बरेच विषयावर आम्ही चर्चा केली. त्यांना वाटत होतं की आपल्या
YC कॉलेजमध्ये जे 3600 मुलं आहेत ती अत्यंत गुणवत्तापूर्ण व्हावीत, त्यांची ऑलराऊंड डेव्हलपमेंट व्हावीत. त्यामुळे जवळजवळ त्यांनी 10-12 विषय मला पटापट सांगून टाकले. मी असं शांतपणे विचार केला, आमचे पालक येणार आहेत, कधी नव्हे ती मला संधी आहे पालकांच्या बरोबर बोलायची. तर मी त्यांना असं म्हटलं की आपण असे विषय घेऊया का की पालकांची CCTVची नजर आपल्या पाल्यावर असू नये, परंतु कॅमेराची असावी. म्हणजे त्यांच्यावर कॅमेरा असावा. आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे कॅमेरा काय करतो, चांगल्या ठराविकच गोष्टी टिपतो. कुठल्या चांगल्या, हा अंडरलाईन करायचा शब्द. कॅमेरा काय टिपतो, सगळ्या चांगल्या गोष्टी टिपतो, त्याची पुन्हा उजळणी करतो, ते कौतुक करतो आणि त्या सगळ्या आठवणी जतन करून ठेवतो. बरोबर आहे की नाही? कॅमेरा काय करतो, सगळ्या चांगल्याच गोष्टी फक्त टिपतो, वाईट टिपत नाही. तुम्ही वाईट फोटो काढताना संग्रही ठेवता का? नाही, सगळ्या चांगल्या गोष्टी टिपतो, त्याची पुन्हा उजळणी करतो, कौतुक करतो आणि ते जतन ठेवतो. आम्हा सगळ्या पालकांचा, म्हणजे आम्ही पण पालकच आहे ना, तुमच्याही मुलांचे आहोत आणि आमच्याही मुलांचे आहोत, परंतु आम्ही थोडंसं वर का असतो तर आम्हाला आमच्या मुलांच्या पेक्षा तुमच्या मुलांचं पालकत्व करायला खूप आवडतं. त्यामुळे तुमच्याही मुलांचे आम्ही पालक आहोत, आमच्याही मुलांचे पालक आहोत. तर पालकांची भूमिका कशी असावी, CCTV कॅमेऱ्याची असू नये, ती कॅमेऱ्याची असावी. पालकांची भूमिका काय, कुठल्याही मुलाला, कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या कुठल्याही मुलाला, म्हणजे मुलगा मुलगी कुठलीही विद्यार्थ्याला, आपल्याला खूप कमी मार्क पडावेत, नापास व्हावं, अशासाठी प्रवेश घेतलेला असतं का हो? त्यांना वाटतं का तरी तसं? प्रत्येक मुलाला वाटतंय की मला सगळं आलं पाहिजे, सगळंच आलं पाहिजे. त्या प्रत्येक मुलाला वाटतंय, ग्राउंडमध्ये मुलगा खेळत असला तर मला गणित चांगले येते पण मला खेळायला पण थोडं आलं पाहिजे. एखादा मुलगा गाणं म्हणत असेल तर त्या मुलाला वाटते अरे मला खेळता चांगले येते पण मला गाणंही म्हणता आलं पाहिजे. म्हणजे मुलाची रिक्वायरमेंट आणि फिलिंग्स काय आहेत, तर त्याला सगळं चांगलं व्हावं, आपल्याकडून करावं वाटतं, हे फिलिंग समजून घ्या. आपण फिलिंग नाही समजून घेत पालक. हे मी तुम्हाला दोष देत नाही, व्यवस्था सांगते, मी ही व्यवस्था सांगते. त्या व्यवस्थेत आपण आपला रोल प्ले करतोय आणि तो आपला रोल प्ले करताना आपण काय करतोय ह्याचं आपण अनालिसिस करत नाही. म्हणजे आपलं अनालिसिस केलं तर ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे, मग सुधारता येणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक मुलाला काय वाटतं की आपल्याला चांगलं व्हायचंय, म्हणजे त्याला कमी मार्क पडले तर त्याला वाईट वाटणार का नाही सांगा? त्याला जर वाटत असेल मला चांगलं व्हायचंय, ही फंडामेंटल गरज आहे सगळ्यांची, मानवी प्रवृत्ती ही, हे लक्षात घ्या. कुठलीही मुलगा मुलगी त्याला अपवाद नाही, त्याला सगळं वाटतंय की हे सगळं करावं. नाही तर बसलेले सगळे मुलं ही माझ्याशी सहमत असतील की त्यांना ते कॉलेजमध्ये येत आहेत म्हणजे त्यांना हे सगळं चांगलं आपल्याला करता यावं ही तीव्र इच्छा आहे. मग ते प्रयत्न करत नाहीत का? जरूर प्रयत्न करतायत. पण आम्ही एक थोडासा आमच्याकडे पालक म्हणून आणि शिक्षक म्हणून एक शिक्का ठेवलेला आहे. मोबाईल बघत असेल तर आम्ही शिक्का मारून टाकला की त्याला अभ्यास करावा असं वाटत नाहीये, त्याला काय मोठं व्हायचं नाहीये, कारण तो मोबाईल बघतोय. तो मित्रांशी बोलत असेल तर 11वी 12वीतल्या मुलानं मित्रांशी बोलावं का, म्हणजे त्याला त्याच्या करिअरची चिंता नाहीये. हा दुसरा शिक्का आपण मारलाय. तो झोपत असेल, अरे त्याला झोप कशी लागते, 11वी 12वीतला मुलगा आहे, तिसरा शिक्का आपण तयार करून मारलेला आहे. त्याच्यानंतर तो टाइमपास दुसरा करत असेल काय नाही, आपण पुन्हा चौथा शिक्का तयार करून ठेवलाय. बघा ह्युमन टेंडन्सी काय आहे की त्याला आपण सगळं चांगलं करावं ही इच्छा आहे. दुसरी टेंडन्सी काय आहे, त्याला करावण्यासाठी तो प्रयत्नही करतोय. पण पालक म्हणून शिक्षक म्हणून आम्ही शिक्का काय मारतोय, हे त्याला हे सगळं करायचं नाही. आणि मग आपण एक टिपिकल वाक्य असं तयार करून ठेवलेलं आहे, हे सगळं मिळतंय ना म्हणून सुचतंय. तसं आहे का? नाहीये. म्हणून हा आपण जो 24 तास 11वी 12वीच्या मुलांच्या वर कॉलेजमध्ये CCTV कॅमेरा असण्याचा हेतू वेगळा आहे हो, तो असायलाही पाहिजे.
पालकांच्या मनात तो CCTV कॅमेरा असावा का? मी तुम्हाला उत्तर नाही विचारत, तुम्ही नाही म्हणावं अशी इच्छा नाही माझी, पण मुलांना विचारा तुमच्या, ते सांगतील ते खरं म्हणा आणि तसं करूया आपण. हं, ते सांगतील ते खरं म्हणा आणि तसं करूया आपण. आणि ज्या वेळेला मोबाईल बघतोय ना मुलगा, तर मला एक असं वाटतं बरं का साळुंके मॅडम, की तेव्हा पालकांच्या मनात भावनिक खूप वेगवेगळी आंदोलनं सुरू होतात, खूप वेगवेगळी आंदोलनं सुरू होतात. कारण त्यांना मुलाला IIT प्रवेश पाहिजे ही त्यांचं ऑब्जेक्टिव्ह आहे, चांगलंच आहे, ते मुलांना पण हवं आहे. पण ती आंदोलनं ती चांगली आहेत का आणि आंदोलनावरची रिएक्शन ती चांगली आहे का, ह्याच्यासाठी सर्व पालकांनी त्या क्षणाला एक छोटासा पॉज घ्यावा. माझं असं म्हणणं आहे की एक छोटासा पॉज घेतला पालकांनी, थोडा पॉज घेतला, थोडं थांबलं, काहीच करू नका, थोडं थांबलं तर तुम्ही शांत व्हाल. आणि शांत झाल्यानंतर जर मुलांशी बोलाल तर वादविवाद होणार नाहीत, तुमचाही वेळ चांगला वाईट जाणार नाही आणि मुलं पण त्यांच्या मूळ वृत्तीपासून बाजूला जाणार नाहीत. हा एक छोटा पॉज जसा पालकाने घ्यावा, तसा ठराविक वेळेला शिक्षकाने घ्यावा आणि तसाच ठराविक वेळेला विद्यार्थ्यांनी पण घ्यावा. एक छोटा पॉज घ्यावा. छोटा पॉज घेतला ना मोठा इफेक्ट होणार आहे, छान इफेक्ट होणार आहे. आणि दोघांचा ऑब्जेक्टिव्ह, तिघांचा आपण म्हणू, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांचं काय होणार आहे, साध्य होणार आहे. आता आपण काय करतोय की मॅडमनी सुरुवातीला सांगितलं की केंद्रबिंदू एकच आहे, हे विद्यार्थ्यांचं हित, विद्यार्थ्यांचं कल्याण, विद्यार्थ्यांचं भवितव्य चांगलं होणं, विद्यार्थ्यांची अचिव्हमेंट शिक्षकांची पण आहे, प्राध्यापकांची पण आहे, पालकांची पण आहे. हे जर एकच ध्येय असेल तर जोपर्यंत तुम्ही एका विचारानं एकमेकावर विश्वास ठेवत नाहीये तोपर्यंत ध्येय साध्य होणार नाही. म्हणजे पालकांनी सुद्धा आपल्या मुलांच्यावर प्रचंड विश्वास ठेवावा, किंबहुना माझं म्हणणं आहे की विश्वासच ठेवावा, अविश्वास दाखवू नये. फक्त काय करावा, विश्वासच ठेवावा. आता त्याच्यासाठी एक छोटं उदाहरण सांगते. आता ते स्वतःच असलं तर चांगलं सांगता येतं, तिथं काय आत्मप्रौढी वगैरे नाही आहे काय कुठला भाग, एवढं मला समजून घ्या. आणि ते कळतं, ह्या भागातलं असल्यामुळं अधिक चांगलं कळतं म्हणून सांगते. हे बघा, 1979ची गोष्ट आहे, म्हणजे 47 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 47 वर्षापूर्वीची म्हणजे कालावधी किती आहे, व्यवस्था कशी असेल, समाज रचना कशी असेल, शिक्षणाच्या सोयी किती असतील, हा भाग बघा. आमच्या वडिलांनी आम्हाला दोघी बहिणींना SGM कॉलेजमध्ये घातलं आणि हॉस्टेलमध्ये ठेवलं. 79ची गोष्ट आहे ही. आता त्या काळात त्या अख्ख्या गावातले, म्हणजे आज 20,000 संख्या आहे त्या पुशी सावळीची, त्यावेळेला 7-8 हजार होती. 7-8 हजार लोकसंख्येत साधारण 70-80 मुली त्या वयोगटातील असतील, त्या वयोगटातील की ज्या त्या कॉलेजमध्ये जाऊ शकतात. त्या 70-80 मुलीमध्ये आम्हाला चौघींनाच, म्हणजे आम्ही दोघी बहिणी आणि अजून दोघी अशा कराडला कॉलेजला घातले. दुसरीकडे कुठंच मुली घातल्या नाहीत, म्हणजे सातारला वगैरे नाहीच. म्हणजे कॉलेजला जाणारे 4च मुली होते तेवढ्यातल्या. त्या आईवडिलांचं धाडस सॅल्यूट ठोकण्यासारखंच आहे की नाही सांगा, सॅल्यूट ठोकण्यासारखं. घातलं ते घातलं. पालकांनी कसं असायला हवं हे मी सांगते. म्हणजे मला माझी पण ती पुन्हा उजळणी होती की मी पालक असं झालं पाहिजे, मी पालक असं झालं पाहिजे, ही माझी उजळणी होती. तर घातल्यानुसार, स्वभावानुसार आम्हाला वाटायचं शेतात काम करणं, मजुरी मिळवणं आणि पैसे मिळवणं ही खूप चांगलं काम आहे, त्याच्यात आपलं आयुष्य निघू शकतं. आणि आपण तिथे दादा आहोत. दादा या अर्थानं की आम्हाला अख्ख्या गावातून रोजासाठी डिमांड होती भरपूर, कारण आम्ही चांगलं काम करत होतो, भरपूर काम करत होतो. महिलांपेक्षा आम्ही काही काम चुकार, टाळाटाळ ही गुणच आली नव्हती ना तोपर्यंत त्या वयात. आम्हाला काम करत असल्यामुळं आम्हाला मागणी खूप होती. म्हणजे आम्ही दादा होतो, आम्हाला थोडंसं वजन वाढल्यासारखं वाटतं, आम्हाला मागणी, छान मागणी. आणि त्यामुळं आमचं तिथे मन रमतं नव्हतं. जेव्हा मन रमत नाही तेव्हा काय केलं जातं, सगळेच
मी नव्हे, सगळेच करतात. काय करतात? त्याला पळवाटा शोधायचा प्रयत्न केला जातो. तसं आम्ही पळवाटा शोधत होतो. शुक्रवारीच, शनिवारी सुट्टी आहे, सोमवारी सुट्टी असं सांगून गावाला निघून जायचो. शुक्रवारीच. आता मी पालक असते तर काय केले असते, तुम्ही पालक असता तर काय केलं असतं, विचार करायचा. मला नाही सांगायचं, विचार करायचं काय केलं असतं. माझे वडील, आमचे वडील म्हणायचे की का रे आला तुम्ही, सुट्टी आहे शनिवारी सोमवार, ठीक आहे बरं आहे, आता 4 दिवस छान राहा. 3 वेळा असं सुट्टीत दांडी मारून खोटं बोलून सगळ्यांना, म्हणजे रेक्टरला खोटं बोलवलं, वडिलांनी बोलवलेलं आहे, आणि वडिलांना खोटं बोललं की सुट्टी आहे, आणि छान मजेत आम्ही काढलं. आमच्या वडिलांनी त्यांनी ठरवलेलं होतं, त्यामुळं काही आकणतांडव केला नाही, आरडाओरडा केला नाही, अविश्वास दाखवला नाही, विश्वास ठेवला. सुट्टी आहे, ठेवला आहे का नाही माहित नाही, म्हणून म्हणलं की आपण फक्त विश्वास ठेवायचा. विश्वास ठेवला, आणि 4थ्या वेळेला आम्हाला म्हणाले की आता तुम्हाला सोडायला मी येतो. आमची सुरू झाली, आता आम्हाला जाता येते, उतरून चालायचं माहीत आहे आम्हाला, काही अडचण नाही, रस्ता चांगला आहे. आमची सर्व सुरू झाली. ठीक आहे, तरी पण येतो जरा मॅडमना नमस्कार करून, तुमच्या रेक्टर मॅडमना नमस्कार करून येतो. आम्हाला घेऊन गेले. आमच्या रेक्टर मॅडम शिंदे मॅडम होते, यांना कोणाला माहीत असेल का नाही माहीत नाही. शिंदे मॅडम होते, त्यांच्यासमोर उभे राहिले, नमस्कार केला. म्हणला सर, माझे वडील म्हणाले मॅडम तुम्ही आमच्या एवढ्या सगळ्या चांगल्या मुली सांभाळता, ही चांगली गोष्ट आहे, कर्मवीरांचं कार्य छान आहे, त्यामुळे माझ्यासारख्यांच्या फटक्या प्रपंचाच्या माणसाच्या मुलीसुद्धा उच्च शिक्षण घेतात, याचा मला अभिमान आहे. पण माझी परिस्थिती गरीब आहे, मुलींना गावाला यावंसंच वाटणार, त्यामुळे तुम्ही असं करा, मी आता काही मुलींना म्हणू आमच्या समोर की बाबा तुम्ही येऊ नका, किंवा पैसे नाहीत माझ्याकडं तर येऊ नका असं म्हणू शकत नाही. त्यावेळेला तुमच्या माहितीसाठी सांगते, आम्हीच म्हणजे मीच स्वतः सावकारांच्याकडे जाऊन, साळुंकी साहेब 100 रुपयाला महिन्याला 10 रुपये व्याजानं द्यायचे, अशा व्याजानं पैसे घेऊन आम्हाला शिकवलेलं आहे आवडलानी. त्यामुळे आम्हाला ती पण पोटात भीती होती की त्यांची बुडू नयेत, आपण नापास झालो तर बुडू नयेत, तर मला देता येत नाही. त्यामुळं जेव्हा माझं पत्र येईल त्यावेळेला माझ्या मुलींना पाठवा. आपण राजमार्ग हा सोडून आरडाओरडा, आदळापट करणं, अक्रस्ताळपणा करणं, त्रागा करणं, ह्या मार्गाचा अवलंब करतो. त्याचा एक वेळ 0 परिणाम झाला तर परवडेल, पण उलटा परिणाम होतो. काहीच परिणाम नाही झाला मुलांच्यावर तर परवडेल, पण तसं होत नाही, उलटा होतो. म्हणून मी काय म्हटलं की आपण फक्त विश्वास ठेवूया आपल्या मुलांच्यावर. कधीतरी सिच्युएशन म्हणून खोटं बोलतील, माफ करूया, त्याचा उदो केलाच पाहिजे, त्रागा केलाच पाहिजे असं नाही, पण बारीक लक्ष, कॅमेऱ्याची जशी चांगली नजर शोधायची असती ती वृत्ती आपल्याकडे ठेवूया, आणि चुका शोधणं, त्याला शिक्षा देणं ही CCTV कॅमेऱ्याची भूमिका असती, ती आपल्याला काढून टाकायची. ती काय करायची, आपल्याला काढून टाकायचे. तर तसं केल्यामुळं काय झालं, आम्हाला ते कधीच ओरडले नाही, अरे तुम्ही खोटं बोलून येताय, चुका करताय, मी पैसे कुठले देऊ. मग आम्हालाच पुन्हा वाटलं की आता जाता येत नाही, मग दुसरा मार्ग सांगावा. आम्ही म्हणलं की आम्हाला काही ते येत नाही, काही येत नाही, काय शिकवतात ते कळत नाही, त्याच्यापेक्षा आम्ही ते रोजगार करतोय ते चांगलं करतोय, पैसे मिळतात, आम्ही नापास होऊ, आणि आम्ही नापास झालं तर उगीच तुमचे पैसे वाया जातील, व्याजानं आपण पैसे घेतोय. असं आम्ही दोघी बहिणींनी आमच्या वडिलांच्या समोर छानपणे सफाईदारपणे सांगितलं. त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. साळुंके साहेब, आजही माझी सुद्धा तयारी नाही, मी प्रामाणिकपणे बोलते, ही तयारी किती पालकांची. त्याने आम्हाला शांतपणे सांगितलं, हो दे की नापास झालं म्हणून काय होतंय, 1 वर्ष नापास व्हाल, 2 वर्ष नापास व्हाल, 80 वर्षाच्या आयुष्यात 2 वर्ष नापास झालं म्हणून बिघडते कुठं. किती पालकांना नापास झालेली संकल्पना मानवेल, पचेल, रुचेल. पालकत्व असं आहे, हे लक्षात घ्या. पालकत्व काय आहे, असं आहे, आई वडील झालो म्हणजे पालक झालो असं नक्की नाही. निसर्गाचं काम आहे, आणि निसर्ग फक्त आपल्या माध्यमामार्फत पूर्ण करते, माध्यम आपण आहे, पण आपण पालक पण होत नाही, माध्यम तर आपल्याला मान्यच नाही. आपण मालक झालोय मुलांचे, आपण मुलांचे मालक नाहीये. तुम्ही तसं करताय, माझं मत नाहीये, मी फक्त
समाजात जे दिसतंय ते मी तुम्हाला सांगते. आणि तिथं आमच्या ह्या छोट्या मुलांची 11वी 12वीची मुलं म्हणजे खरंच छोटी मुलं, त्यांची ओढाताण होती ही स्पष्ट दिसते मला. आणि म्हणून आता सभागृहात मुलं आणि मी एका बाजूला आहोत आणि पालक आणि शिक्षक दुसऱ्या बाजूला आहेत. पण तरी मला काळजी नाही मुलांना, मी एकटी आहे ना पुरेशी, मी एकटी ह्यांना सगळ्यांना पुरेशी आहे. कारण मला खरं काय ते कळालंय, मुलांना काय हवं, काय करायचंय, कॉलेज काय देतंय, त्यांनाही काय करायचंय आणि पालक कुठल्या काळजीत आहेत हे मला सगळ्यांचे खरे रोल कळालेले आहेत. आणि माझा दावा आहे की ते फक्त मलाच कळालेले आहेत आणि त्यामुळं त्याचं मी योग्य अनालिसिस करू शकते. म्हणून ह्या सभागृहात हे 11वी 12वीचे विद्यार्थी आणि मी एका बाजूला आहे आणि पालक आणि शिक्षक दुसऱ्या बाजूला आहेत. तर ह्या ठिकाणी पालकांनी थोडा त्या ठिकाणी पॉज घेणं गरजेचं आहे. तिसरं असं, आपल्याला एक टेंडन्सी आहे, कुणाची तुमची किंवा माझी नव्हे, एक युनिव्हर्सल सार्वत्रिक दिसणारी गोष्ट, आपण वाईट गोष्टी खूप जोरात हायलाईट करतो आणि चांगल्या गोष्टी अक्षम्य दुर्लक्ष करतो. ते आपल्या पाल्याच्या बाबतीत सुद्धा असतं, कळत न कळत होतं ते आपल्याकडून. म्हणजे मुद्दाम करणार नाही तुम्ही, कारण प्रत्येक पालकाला आपलं मूल चांगलं व्हावं आणि त्याच्यासाठी प्रचंड कष्ट करायची ऊर्जा त्यांच्याकडे आहे, प्रचंड कष्ट ते करतातही, प्रचंड कष्ट. परंतु कळत न कळत त्यांच्याकडून होणारी गोष्ट कुठली की आपल्या पाल्याकडं असणारे खूप चांगले गुण ह्याच्याकडं अक्षम्य दुर्लक्ष करायचं आणि अत्यंत किरकोळ ही तर मला कळालं की ह्या सभागृहात बसलेली मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, ते 80-85% आसपासची मुलं आहेत. ही 10वीला त्यांना एवढी मार्क पडलेले आहेत आणि पालकही मेजॉरिटी आहेत ह्या ठिकाणी. म्हणजे ही मुलं खरंच खूप गुणी आहेत, चांगली आहेत, स्वतःच्या भवितव्याचा विचार करणारी मुलं आहेत, त्यांनी काय व्हायचं हे ठरवलेली मुलं आहेत. म्हणजे ही सर्वात मोठी तुमची संपत्ती आहे, सर्वात मोठी संपत्ती. ह्याच्या पुढे दुसरी कुठलीच संपत्ती नाही. असेट ही तुमची आहे, इतकी चांगली मुलं आहेत. पण मला आज आपला एक छोटा एक्झरसाइज करा तुम्ही घरी गेल्यावर, आता माझ्यासमोर नाही, एक आपण जेव्हा मुलांशी कुठल्याही प्रकारचा संवाद साधतो ते फक्त रेकॉर्डिंग करून ठेवा. तुम्हीच करा रेकॉर्डिंग आणि पुन्हा ऐका, तुम्हीच ऐका, कोणाला दाखवू नका, आम्हाला तर नको, कोणालाच दाखवू नका. ह्याच्यात आपण आपल्या मुलीबद्दल पॉझिटिव्ह चांगलं किती बोललोय, निगेटिव्ह टोमणे, तुलना, बरोबरी, उणीवा किती काढलेत हे बघा. एक्झरसाइज करायचा. म्हणजे हे काही कोणासाठी नाहीये, कारण काय होतंय आणि त्याचे काय वाईट परिणाम होतात. म्हणजे साळुंखे साहेब, मी जाहीर सांगते सगळ्यांच्या समोर, न कळतपणे झालेल्या पालकांच्या चुकामुळं विद्यार्थ्यांचं आयुष्य खूप पणाला लागलेलं आहे. आणि जबाबदारीने हे वाक्य सांगते बरं का, म्हणजे अत्यंत जबाबदारीने सांगते. पालकांना असं करायचं नाही हे मला 110% मी आग्रह आहे त्या गोष्टीसोबत. करायचं नाही, त्यांना मुलांचं कल्याणच करायचंय. त्याच्यासाठी त्यांना रात्रंदिवस कष्ट करायची तयारी आहे, स्वतः गैरसोय काढायची तयारी आहे, स्वतः कमी सुविधात राहण्याची तयारी आहे त्यांची. ती दिसती मला, डोळ्यानं दिसती, लक्क आहे. परंतु कळत न कळत अशा बोलण्यामुळं आपलं मुलगा मुलगी रक्तबंबाळ होते हे लक्षातच येत नाही. हे खरंच लक्षात घ्या तुम्ही, खरंच लक्षात घ्या. म्हणून मी काय म्हणलं की तुम्हीच आता सगळ्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत का, चांगली गोष्ट आहे, सुविधा आहे, वापर करायचा. आपण मुलांशी संवाद साधतो तेव्हा रेकॉर्डिंगचं बटन फक्त ऑन करायचं आणि दिवसभराचं झाल्यानंतर आपणच त्याचं विश्लेषण करायचं की आपण किती कमीवर झाल शब्दात बोललोय. म्हणजे जरा मिरची लागली तर आपण किती अस्वस्थ होतोय बघा. पाणी द्या, साखर खावा, गुळ खावा. आपल्या मुलांना मिरचीपेक्षा तिखट आपण बोलतो हे आपल्याला कळतच नाहीये, कळतच नाही. म्हणजे मी तुम्हाला दोष न देते असं नाही, मी तीच पालक आहे. माझ्या पालकांसारखी मी पालक नाहीये हे मी कबूल करते. मी होण्याचा आटोकाट प्रयत्न केला, साळुंखे साहेब केला प्रयत्न,
पण नाही जमलं ही मी स्वतः कबुली देते. कारण मी तुम्हाला सांगते ना, पॉज घ्यायचा हे मी तुम्हाला सांगते, मी पॉज घ्यायचा पण बरेच वेळा प्रयत्न केला, पण माझ्यातल्या पालकाची इतकी उर्मी, हे 17-18 वर्षाच्या ताकदीपुढं ती खूपच जबरदस्त व्हायला लागलेली. आणि त्यामुळं हे जर थोडंसं केलं, आज 85% ज्या मुलाला मुलीला आहेत, आपण थोडा पॉज केला, आपण थोडं आपलं विश्लेषण केलं, तर मी खात्रीने सांगते 92-93% पुढं जाणार, रिलॅक्समध्ये मुलगा बी राहणार, मुलगी बी राहणार आणि तुम्ही राहणार. कारण आई वडिलांचा वाढलेला ताण, मुलांचा ताण जरी तो दाखवत असला, म्हणजे तुम्ही मोबाईल बघू नको म्हणलं, तो मोबाईल जरी बघत असला तरी तुमचा वाढलेला ताण त्याचा ताण वाढवतोच. आणि तुमचा निष्कर्ष काय, त्याच्यावर काही परिणाम नाही. मी नको म्हणते तरी तो मोबाईल बघतोयच. तर थोडंसं हे केलं, म्हणजे पॉज घेतला थोडं, आणि आपणच आपले परीक्षक झालो, तर इतकं सुंदर नातं आहे आपलं पालक आणि मुलांचं. दोघांचं ऑब्जेक्टिव्ह एकच आहे, पालक आणि मुलांचं. ते साध्य व्हायला खूप हलकं वातावरण निर्माण होईल. 11वी 12वी म्हणजे घरात प्रचंड ताण, सगळ्यांना ताण. ते नाहीये, हा एक रुटीनचा भाग आहे. 10वी पास झालेला मुलगा 11वीत येणारच ना, 11वीत पास झालेला मुलगा 12वीत जाणार. परंतु 11वी 12वीच्या बेसवर त्यांना जे क्षेत्र निवडायचं आहे त्याला निवडायला ती संधी असते. आणि त्यामुळं काळजीपूर्वक त्या वर्षाकडे बघणं गरजेचं असतं. काळजीपूर्वक बघितलं पाहिजे, काळजीपूर्वक मेहनत घेतली पाहिजे आणि प्रॉपर डायरेक्शन दिलं पाहिजे. हे याच्याबद्दल दुमत नाहीच आहे, माझं दुमत नाहीच. ती तितकं गांभीर्यानं आपण घेऊया. कॉलेज खूप गांभीर्याने घेते, खूप जबाबदारीने घेते. आमचा सर्व स्टाफ त्याच्यासाठी रेग्युलर कामापेक्षा जास्त वेळ काम करतोय, रेग्युलर कामापेक्षा जास्त वेळ मेहनत घेतोय. म्हणजे मला इथे ऐकल्यानंतर एक विशेष वाटलं की कंटेंट त्यांनी तयार केलेलं आहे, त्या शिक्षकांनी कंटेंट वेगळा कंटेंट तयार केलंय की मुलांना ज्या ढिगाऱ्यातून नेमकं शोधायला एनर्जी जाऊ नये म्हणून IIT साठी असेल, नीट साठी असेल, नेमकाच कंटेंट त्यांनी बाजूला काढलाय. म्हणजे शिक्षकाने प्रचंड मेहनत घेतली, तो ढिगाऱ्यातून नेमका कंटेंट बाजूला काढून असं रेडी मटेरियल मुलांच्या हातात, पालकांच्या हातात मिळावं म्हणून त्यांनी खूप काम केलेलं आहे. आपण पण थोडं करूया ना, तुम्ही करत नाही असं माझं म्हणणं नाही, करतोय आपण, खूप करतोय, ह्याच्यापेक्षा जास्त करतोय. फक्त हेच काम निम्म्यानं करायचं, प्रॉपर डायरेक्शननं करायचं. आपण ते केलं तर खरंच आपल्या ह्या सगळ्या मुलांना, म्हणजे प्राचार्यांची जी इच्छा आहे की आपल्या महाविद्यालयातली मुलं, उपप्राचार्यांची इच्छा आहे की IIT मध्ये लागावीत, त्यांना त्या दर्जाचं शिक्षण मिळावं. मग तो साताऱ्यातल्या कुठल्याही खेड्यातला मुलगा मुलगी असू द्या, पण तो त्या IITच्या कॅम्पसमध्ये गेला पाहिजे. कॅम्पसमधल्या सगळ्या टेक्निकल, शैक्षणिक आणि इतर फॅसिलिटीजचा त्याला उपभोग घेता आला पाहिजे, आनंद घेता आला पाहिजे, ही त्यांची इच्छा पूर्ण होईल. म्हणून सरांनी, कुठल्या तरी सरांनी ते सुपर 50चं बॅचचं सांगताना सांगितलं की बाबा तुमचं थोडंसं सहकार्य पाहिजे. तुमचं सहकार्य असं पाहिजे की समजून घ्या कॉलेजमध्ये काय चाललेलं आहे, ॲक्टिव्हिटी समजून घ्या, मुलांना त्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा, प्रेरणा द्या आणि मदत करा. आणि काय करा, मदत करा. आणि मुलांच्यावर CCTVची सातत्यानं 24 तास नजर नको, कॅमेऱ्याची नजर असू द्या. ही त्या पाठीमागची भूमिका आहे. मुलं माझ्याबरोबर आहेत याची मला खात्री आहे. बरोबर आहे ना मुलांनो, मी बोलते ते बरोबर बोलते ना? हां, मुलं माझ्याबरोबर आहेत बरं का, सावंगी साहेब, मुलं माझ्याबरोबर आहेत. आणि मी तुम्हाला सांगितलं की हे सगळे एकट्या बाजूला असले तरी तुम्ही आणि मी यांची आपल्या निम्मी सुद्धा ताकद नाही, हे तुम्ही पहिलं खात्री करा की यांची आपल्या निम्मी सुद्धा ताकद नाहीये. तर तुम्ही सगळी छान गुणी, काहीतरी भविष्याचं स्वप्न बाळगणारी मुलं आहात. काहीतरी करायचंय म्हणून तुम्ही ह्या YC कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि तुम्ही खरंच नशीबवान आहात. तुम्ही आत्ता तुम्हाला 11वी 12वीला कळेल का नाही मला माहीत नाही, परंतु जेव्हा जेव्हा तुम्ही तुमचा परफॉर्मन्स दाखवायला कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये जाऊ द्या, तुम्ही YCचे विद्यार्थी हा ब्रँड तुमचं नक्कीच वजन वाढवणार आहे. नक्कीच. तुम्ही कुठले विद्यार्थी? YC कॉलेजचे विद्यार्थी. हा ब्रँड आहे, डेव्हलप झालेला ब्रँड आहे. तो YC कॉलेजनं वर्षानुवर्ष शिक्षक, प्राचार्य, नॉन टीचिंग स्टाफ यांनी तो मेहनतीने मिळवलेला
झालेला आहे, असा डेव्हलप झालेला नाहीये. आणि तो टिकावा म्हणून ते अजून सुद्धा काय करतायत, जास्त मेहनत करतायत आणि त्यामुळे त्याचा तुम्हाला खरंच फायदा मिळावा ही आमची काय आहे, भूमिका आहे. सगळ्या मुलं खूप चांगले आहेत, गुणी आहेत असं मला म्हणायचंय. पालक पण सगळे मुलांसाठी धडपडतायत असं मला म्हणायचं आहे. आणि पालकांची भूमिका चांगलं आपल्या पाल्यातनं टिपणं, चांगल्यांचीच पुन्हा पुन्हा उजळणी करणं, पारायण करणं आणि त्याच्यासाठी प्रेरणा देणं एवढीच भूमिका आहे. पालकांची अशी भूमिका नाही की दुसऱ्या मुलाबरोबर तुलना करणं, दुसऱ्या मुलाच्या समोर त्यांना कमी लेखणं, एखादा गुण नसेल तर त्याच्यावर सारखं बोट ठेवणं, ही पालकांची भूमिका नाहीये. प्रत्येक मुलात सगळं असणार नाहीये. असणार आहे का, नाही, पण तुमच्या मनात युनिक आहे ह्याची जाणीव तुम्हाला असणं गरजेचं आहे. ते युनिक वाढवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि युनिक वाढवणं ह्याच्यासाठी प्रयत्न करणं काय आहे, गरजेचं आहे. आता या ठिकाणी दुसरा मुद्दा मला सांगायचा आहे की ती IIT सुपर बॅच आहे. IITs येत आहेत, IITs तुमच्या बरोबर संवाद साधतायत आणि ही ह्या कॉलेजची एक युनिक ॲक्टिव्हिटी आहे, अत्यंत युनिक ॲक्टिव्हिटी आहे. त्या युनिक ॲक्टिव्हिटीचा पालकांनी समजून घेतलं पाहिजे. मग त्याला असं नाही करायचं की कॉलेजला पैसे काढायचे आहेत. पहिला मुद्दा पालकांच्या मनात, विद्यार्थ्यांच्या मनात काय येऊ शकतो, तुमच्या कोणाच्या मनात आलेलं नाहीये मला खात्री आहे, पण तरी येऊ शकतो की कॉलेजला पैसे काढायचे आहेत. कॉलेजला खरंच पैसे काढायचे नाही आहेत. तुम्हाला माहिती आहे की बाहेरची फी काय आहे, इथं तुम्ही किती फी भरलेली आहे हे तुम्हाला माहीत आहे. व्याख्यान चाललंय, थोड्या वेळ करते. इथं फी किती भरलेली आहे तुम्हाला माहीत आहे. आणि इथे काय दिलं जातं हे तुमच्या मुलांना माहीत आहे, काय शिकवलं जातं हे मुलांना माहीत आहे. त्यामुळं चुकीचं अनालिसिस नाही करायचं. चुकीचं अनालिसिस केलं तर काय होणार नाही, कॉलेजचं काय होणार नाही. सुपर 50 बॅचमध्ये अ विद्यार्थी आला नाही तर ब विद्यार्थी येऊन फायदा घेऊन पुढे जाणार आहे. नुकसान कुणाचं होणार आहे, जर अ विद्यार्थी आला नाही त्याचं नुकसान होणार आहे. म्हणून चुकीचं अनालिसिस करायचं नाही. महाविद्यालयाचे जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचं योग्य अनालिसिस करणं आणि त्याचा फायदा घेणं ही गरजेची गोष्ट आहे. या ठिकाणी दुसरा एक मुद्दा मला सांगायचा आहे की शिक्षकांची भूमिका काय. तर शिक्षक मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, खूप चांगल्या पद्धतीनं मुलांसाठी कंटेंट तयार करतात, मुलांसाठी सेशन्स आयोजित करतात, सेमिनार वर्कशॉप आयोजित करतात. अकॅडमिकली कुठंही शिक्षक कमी नाही आहेत, परंतु तरीही एक गोष्ट शिक्षक करतात असं मला म्हणायचं नाही आहे, पण अशी होती का चुकून हे बघणं गरजेचं आहे. कुठलं तर मुलांच्या बद्दल काही वाक्य, अलीकडच्या मुलांना मोबाईलचं खूप वेड लागलेलं आहे, अलीकडची मुलं सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह आहेत म्हणून त्यांचं अभ्यासातलं लक्ष कमी झालंय, इतकं चांगलं मिळतंय ते त्यांना घ्यायचंच नाहीये. ही वाक्य आणि हा असणारा माइंडसेट असेल तर पूर्णपणे काढणं काय आहे, गरजेचं आहे. आपण शिक्के मारतो, शिक्के नाही मारायचे. जसे पालक शिक्के मारतात ना तसे आम्ही शिक्षकही, मी माझ्यापासून काही शिक्के मारतो. तो आम्हाला रुटीनचा भाग झालाय, सवयीचा भाग झालाय. तर तिथे सुद्धा आम्ही थोडासा एक छोटा पॉज घेऊन हे खरं शिक्के बरोबर आहेत का हे तपासलं पाहिजे आणि त्याच्या पाठीमागचं कारण शोधलं पाहिजे. त्याच्यासाठी एक छोटंसं उदाहरण मुलांना आवडेल. आमचे फिजिक्सचे सर होते, हाडाचे शिक्षक, फिजिक्स प्रचंड आवडणारं आणि मला जेवढं येतंय ते सगळं माझ्या विद्यार्थ्यांना आलंच पाहिजे असा अट्टहास असणारे शिक्षक. फार तळमळीनं वर्गात शिकवायचे. एकदा ते शिकवत असताना राऊंड मारत असे, काहीतरी प्रॉब्लेम सोडवायला दिला असेल आणि राऊंड मारत असेल प्रत्येक विद्यार्थ्यावर. बाकीचे सगळे सोडवत होते, काय लिहित होते, काय त्यांचा एक्झरसाइज करत होते. पण एक विद्यार्थी, गंमत बघा, तो त्याच्या बुक्समध्ये फक्त पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत आय लव्ह यू लिहित होता. आता तुमचे चेहरे बदलले तसं त्या शिक्षकाची तळपायातली चिडी अगदी मस्तकात पोहोचली.
अगदी मस्त. खरं तर ही खूप नॉर्मल आहे. मी महाराष्ट्र राज्याच्या हर्ष मैत्री क्लब ह्या संघटनेबरोबर 5 वर्ष काम करत होते आणि त्याच्यात ह्या पौगंड अवस्थेतील मुलांच्या मनातील बदल ह्याच्यावर खूप वेगळं काम ती संघटना करते आणि तिथं मी काम करत असल्यामुळं पौगंड अवस्थेतील म्हणजे 11वी-12वीच्या मुलांच्या मनात काय होऊ शकतं आणि त्याला शिक्षक आणि पालकांनी कसं रिॲक्ट व्हायचं हे तिथं खूप मला चांगलं कळालं होतं. आणि त्यामुळे त्याने काय केलं, त्या मुलाच्या कॉलरला पकडलं आणि माझ्या केबिनमध्ये घेऊन आल्यानंतर मला काहीतरी कळलं, कारण त्याचा आविर्भाव बघून ह्या माझ्या मुलानं काहीतरी त्यांना न आवडलेलं केलंय एवढं मला कळालं. वाईट केलंय, चुकीचं केलंय असं नाही, सरांना न पचणारं न रुचणारं काहीतरी केलंय हे मला कळालं. मी म्हणलं, सर तुम्ही वर्ग सोडलाय, तुम्ही वर्गात जावा, हा मुलगा राहू दे माझ्याकडं. नाही मला हे तुम्ही नका सांगू, मुलगा सांगाल. म्हणलं काय मला सांगायचंय ते मुलगा सांगा. त्या मुलाला म्हणलं, बैस आमचा एक शिपाई छान चहा करतो, म्हणलं आमच्या दोघांसाठी चहा कर. आम्ही चहा पिला दोघांनी मिळून. मी काहीच त्याला विचारलं नाही त्यानं काय केलंय मी, त्यालाच राहवलं नाही. आणि तो म्हणला, मॅडम मी खरं सांगतो, तुम्हाला काय शिक्षा द्यायची असेल ती दे. एका दमात त्याने सांगून टाकलं. ही मला ते फिजिक्समध्ये त्यावेळेला खरंच काय ऐकावं असं वाटत नव्हतं, पण मी शांत बसून काहीतरी करतो हे सरांना दाखवण्यासाठी मी एवढंच लिहू शकत होतो म्हणून एवढं लिहिलं. बाकी ह्याच्यात दुसरं काय नाही. म्हणलं तुला कुठं विचारलं, मी जा घरी, तुझं काय तेव्हा जा सरांच्याकडं. त्या मुलाला इतकं खुश झाला त्याने इतकी छान उडी मारली. खरंच माझी कमतरता अशी की मला तो क्षण माझ्या कॅमेऱ्यात टिपता आला नाहीये. माझ्या CCTV कॅमेऱ्याने टिपला असेल तो कॉलेजच्या, पण माझ्या कॅमेऱ्यात टिपता आला नाही. नाहीतर मी आता तुम्हाला स्क्रीनवर दाखवू शकली असती. म्हणजे खरंच मुलांच्या मनात काय होतं का, काहीच नव्हतं. ते प्रेम, कुठाचं प्रेम, कसलं प्रेम हे त्याच्या गावी नव्हतं. पण आम्ही प्रौढ माणसाने आय लव्ह यूचा एकच अर्थ घेतलाय आणि त्या माइंडसेटनं आणि त्या नजरेनंच आम्ही मुलांच्याकडे बघतोय. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून मी अगदी सुरुवातीपासून मुलांना सांगितलं की मी तुमच्या बरोबर आहे. मी कुणाबरोबर आहे? तुमच्या बरोबर आहे. आणि मग सर आले, यावं त्याला अक्कल आहे का, ह्या वयात त्यानं काय केलं पाहिजे. 11वी-12वीचं वर्ष, तिचे वडील एवढे मोठे आहेत, त्याला IIT मध्ये घालायचंय, पैशाची त्यांनी तयारी केली. ह्या मुलाला काय सुचतंय बघा, खरंच त्याला काय सुचलंय का. म्हणून मला म्हणायचंय की शिक्षकांनी आमच्या विद्यार्थ्यांच्या कुठल्याही कृती मागचं ओरिजिनल कारण थोडं पॉज घेऊन शोधलं पाहिजे. थोडा पॉज घेऊन शोधलं ना पुढचं कुठलंच वादळ येत नाही. म्हणजे आपणच विचारानं काहीतरी आहोत. मुलं खरंच इनोसंट आहेत, मुलं इनोसंट आहेत. दुसरा एक छोटा प्रसंग सांगते, पण मुलांना पण मी सांगते की ह्या पाठीमागं, हे सगळं करण्यापाठीमागं आपण पण एक बघितलं पाहिजे की शिक्षकांचा राग येऊ दिला नाही पाहिजे. आपल्याला काय दिसलं पाहिजे, जसं शिक्षकांना काय दिसलं पाहिजे मी शांतपणे सविस्तर क्लिअर केलं तुम्हाला समजेल असं. पालकांना काय दिसलं पाहिजे हे पण मी तुमच्या समोर शांतपणे क्लिअर केलं. तसं मुलांना पण काय दिसलं पाहिजे, आपल्या शिक्षकाची आपल्या प्रती असणारी तळमळच फक्त दिसली पाहिजे. ही ह्याच्या पाठीमागं, ह्या कृतीमागं आपल्या शिक्षकांची काय आहे, आपलं भलं व्हावं, आपलं कल्याण व्हावं, आपलं आयुष्यात कुठल्याही वाईट प्रसंगाला आपण सामोरं जाऊ नये, आपल्या ध्येयापासून आपण विचलित होऊ नये, इकडं तिकडं होऊ नये, ह्याच्यासाठी असणारी काय दिसली पाहिजे, तळमळ दिसली पाहिजे. एवढं मी माझ्या मुलांना अत्यंत शांतपणे सांगेन की शिक्षकाने पालकाने कुठलीही कृती केली, काही तुम्हाला बोलले, रागवले, शिक्षा दिली तर त्याच्या पाठीमागं तुम्हाला शिक्षा देण्याचा त्यांचा हेतू नाही, तुमचं भलं करण्याची, तळमळ करण्याची इच्छा आहे. एवढा एक मेसेज थोडा पॉज घेऊन आपल्या माइंडसेटमध्ये सेव्ह करून ठेवावा. आपल्या माइंडसेटमध्ये तो काय करावा, सेव्ह करून ठेवावा. मी अगदी सुरुवातीला सांगितले की तुमच्या सगळ्यांचं भवितव्य खूप ब्राईट आहे. त्याला 2 कारण आहे की तुमचं ऑब्जेक्टिव्ह काहीतरी ठरलेलं आहे, त्याच्यासाठी तुमच्या पालकांनी तुम्हाला इथपर्यंत YC कॉलेजमध्ये आणून ठेवलेलं आहे आणि YC कॉलेजनं सगळं डिझाईन करून इम्प्लिमेंटेशन तुमच्यासाठी केलेलं आहे. एक छोटा पॉज घ्यावा. अजून एक छोटंसं उदाहरण सांगते. 11वी-12वीच्याच मुलांचं उदाहरण आहे म्हणून सांगते. आमच्या कॉमर्सच्या सानप मॅडम, त्याही हाडाच्या शिक्षिका, अकाउंट शिकवणार आहे.
अकाउंट शिकवून 5:15 वाजता आपल्या स्कूटीवरून आपल्या घरी जाणारे, आपल्या स्कूटीवरून आपल्या घरी निघाल्यानंतर रस्त्यात बस स्टॉप होता. बस स्टॉपमध्ये आमच्याच कॉलेजचे कॉमर्स एक मुलगा आणि आर्ट्सची एक मुलगी शेजारी बसली होती. आणि मग जशी आमच्या काकडे सरांची तळपायातली आग मस्तकात गेली ना, तशी आमच्या सानप मॅडमची पण गेली. त्यांनी तिचं स्कूटी लावून दिली, एका हातात त्या मुलाला पकडलं, एका हातात मुलीला आलं, आणि झाशीच्या राणीसारख्या तावानं माझ्या केबिनमध्ये त्या दोघांना घेऊन आले, अक्षरशः तावानं घेऊन आले. मला कळालं काहीतरी झालं, यांना न आवडणार. म्हटलं मॅडम तुमची मुलं वाट बघतायत, जावा, ही माझी 2 मुलं आहेत ती द्या माझ्या ताब्यात आणि मी बघते यांचं काय करायचं ते निघून जावं. मगाशी सांगितलं तसं चहा पिला. मी काहीच त्या मुलांना विचारलं नाही की मॅडम का रागवले, एवढे चिडले, तुम्ही काय केलं, काहीच विचारलं नाही. पण मुलगा स्मार्ट होता त्याच्यातला, मुलगी गप्प बसली, स्मार्ट, 12वीचीच मुलगा, 12वीचीच दोघं बी स्मार्ट होता मुलगा. चहा पिल्यानंतर म्हणला मॅडम ही काही सांगणार नाही, मी सांगतो तुम्हाला. अरे तू काय सांगितलं पाहिजे असं काय म्हणलं नाही, चहा पिलाय तुम्ही जावा, मला काय तुमचं काय ऐकायचं पण नाही मला. तरी त्या मुलाला सांगायचंच होतं मला. अरे तो म्हणला काय, मी आहे मुस्लिम समाजाचं, ही मुलगी आहे माळी समाजाची, आणि आम्ही दोघांनी ठरवलंय, 12वीची मुलं बघा, इथले बसलेले शिक्षकांना पण प्रचंड त्यांचं सर्क्युलेशन चेक केलं तर नक्कीच बदललेलं, ऐकलं केल्यानंतर नक्कीच बदललेलं असेल. पण आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलंय. अरे वा म्हणलं, स्मार्ट आहेस तू मुलगा, मला तुझं आवडलं म्हणलं, हुशार मुलगा आहेस, चांगला मुलगा आहेस, आणि तू लग्न करायचं ठरवलं ही मला फार आवडणारी गोष्ट आहे म्हणलं, चांगली गोष्ट आहे. कारण तुझं का आवडलं तर तू फसवत नाहीस, तू जबाबदारी घेतोय त्या मुलीची, आणि तू जबाबदारी घेतो ही मला आवडणारी गोष्ट आहे या प्राचार्य म्हणून. पण असं करा, मी आता इथं तू बघतोसच, रोज असते, सकाळी 8 वाजता येते, 5 वाजता जाते. तुम्ही काय करा, तुमची शिक्षण पूर्ण करा, तुमच्या शिक्षणासाठी लागणारी मदत मी देते. शिक्षण झाल्यानंतर एक छोटी मोठी नोकरी पकडा म्हणलं तुम्ही, आणि नोकरीच्या पगारातून मला एक चांगली साडी आणा. तुम्ही दिलेली साडी मी येऊन घालून मग ह्या खुर्चीत बसेल, तुम्हाला बघायला किती छान वाटेल का नाही. आणि तुमच्या दोघांच्या जेवणाचा प्रश्न मिटला. तुमच्या आईवडिलांना सांगू, ही दोघं एकमेकांच्या बरोबर राहू पाहत आहेत आयुष्यभर आनंदानं. पण करू, समजा तुमचे आईवडील नाही ऐकले, वेगळी कारणं असल्यामुळं, मी प्राचार्य आहे, मी तुमच्या बरोबर येते लग्न करायला. फक्त तोपर्यंत आता ती तुमच्या आईवडिलांची तुम्ही जेनेटिकली मुलं झाला असला तरी माझी तुम्ही मुलं झालेला आहात. आता आपलं नातं तसं झालेलं आहे, तर मला कुठंही धक्का लागणार नाही असं तेवढं वागायचं नाही. म्हणजे बस स्टॉपवर वाकडं तिकडं बसायचं नाही, मंदिरात जाऊन बसायचं नाही, कुठंही जाऊन असं दोघांनी बोलायचं नाही की जिथं समाजाला आपल्या रुचणार नाही, ते करायचं नाहीये. तुम्हाला गप्पा मारायचे, बोलायचे. तिथं औंध कॉलेजला सरांना माहिती एक मोठं झाड होतं आणि त्याला असा कठडा बांधलेला होता, तिथं बसा म्हणलं. आणि समजा आमच्या सहकार्याने अडवलं तुम्हाला, इथं असं का बसलाय बोलत तासन तास, त्यांना सांगा प्राचार्य मॅडमनी परमिशन दिलेली आहे आम्हाला इथं बसून बोलायची. 4 दिवस नित्यनेमानं ती मुलं तिथं बसली, गप्पा मारले. 1-2 सहकार्याला म्हणले बसायला सांगितले, त्यांना बसू दे, त्यांना काय नाही करत. मी तो विषय पण बदलून गेले, विसरून गेले. 7 वर्षानं तो मुलगा माझ्यासमोर आला आणि म्हणलं काय नाही मॅडम, आम्ही पुन्हा 1 वर्षभरातच ठरवलं की आपल्याला काही ते शक्य नाहीये लग्न बिग्न करणं, त्यामुळे आम्ही ठरवलं, मित्र होतो 1 वर्षभर, काय नाही तुम्ही म्हणला तसं कुठं बाहेर भेटत नव्हतं, काय नव्हतं. कॉलेजमध्ये जेवढं बोलता येत होतं ते बोलत होतं, पुन्हा तेही बोलत नाहीये. माझं नोकरी करतो, ती मुलगी काय करते मला माहीत नाहीये. पण त्यावेळेला तुम्ही जर आमच्या आईवडिलांसारखं तत्वज्ञान सांगितलं असतं ना, हे काय शिक्षकांसारखं, हे काय हिवाळी आहे का तुमचं असलं करायचं, कदाचित त्या त्वेषाला पेटून आम्ही शिक्षणापासून लांब गेलो असतो आणि ह्याच्यात अडकलो असतो. ते काय आम्हाला करायचं होतं असं नाही. आणि त्यामुळं मी काय म्हणलं की आपण मुलांच्यावर विश्वास ठेवूया, एक छोटा पॉज घेऊया, किती वाईटातली वाईट घटना असू द्या, मुलांच्या दृष्टीनं किती अडचणीची, आपल्या दृष्टीनं किती अडचणीची, पण प्रत्येक मुलगा त्या क्षणी वागतो तो ते करतोच असं गृहीत धरू नका. ती टेम्पररी त्याची भावना असते. टेम्पररी भावनेला आपल्या अनुभवाचा तोटा करून आपण जे पुढे करतो त्याच्यात शिक्षकांपासून पण मुलं लांब जातात आणि पालकांपासून पण मुलं लांब जातात, त्यांच्या ध्येयापासून पण लांब जातात. तर आपल्या सगळ्या तिघांचं एकच ऑब्जेक्टिव्ह असेल, त्यांचं कल्याण करणं. तर सगळ्यांनी आणीबाणीच्या प्रसंगी, रोज नव्हे, नेहमी नव्हे, आणीबाणीच्या प्रसंगी
एक छोटा पॉज घेऊन ह्या ध्येयाकडे जाण्यासाठीची सुपीक जमीन तयार करण्यासाठी अत्यंत जाणीवपूर्वक आणि जबाबदारीनं गांभीर्यानं प्रयत्न करणं काय आहे गरजेचं आहे. तुम्ही सगळे पालक अत्यंत संवेदनशील आहात. त्यामुळं आमच्या साळुंखे मॅडम आणि त्यांच्या सहकार्याने काय फोन केला असेल, पत्र पाठवलं असेल, विद्यार्थ्यांच्या जवळ निरोप दिला असेल, त्या सगळ्याला अत्यंत सकारात्मक आणि विश्वासानं प्रतिसाद देऊन ह्या सभागृहात उपस्थित झालाय. तुमच्या मुलांचं कल्याण व्हावं ह्याची तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात मला प्रचंड तळमळ दिसते. त्यासाठी वाटेल ते कष्ट करायची उमेद पण तुमच्या हृदयात मला दिसते. महाविद्यालय त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझा दुनियेवर कशावर पण विश्वास नाही, पण ह्या मुलांच्यावर सर्वात जास्त विश्वास आहे. ती सर्व गुणी मुलांना मनापासून मी शुभेच्छा देते. ही सगळी जण खरंच खूप मोठी होणार आहेत, नीतिमत्तेनंच वागणार आहेत, सामाजिक व्हॅल्यूचं सातत्यानं भान ठेवणारी आहेत आणि त्याच दृष्टीनं त्यांची वाटचाल असून महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. मुलांच्या वतीने मी हमी देते. लक्षात घ्या, 40 वर्षाचा अनुभव आम्ही देतोय. हे तासाभराचं व्याख्यान किंवा संवाद आम्ही देत नाही, कारण तुम्ही तुमच्या मुलांना 10% सुद्धा ओळखलं नाहीये. मी त्यांच्यात राहत नसून सुद्धा ते समोर बसले त्याच्यावरून मी त्यांना बरंच ओळखलेलं आहे. म्हणून मी त्यांच्या वतीनं आम्ही देते. मुलांना मनापासूनच्या शुभेच्छा देते, पालकांना मनापासूनच्या शुभेच्छा देते. हा महाविद्यालयानं मला आवर्जून बोलवलं, माझी आठवण केली आणि माझ्या आवडीचं काम करण्याची व्हायब्रेशन्स निर्माण करून ती माझ्याबरोबर घेऊन जाण्याची संधी दिली. त्याबद्दल सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देऊन सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून या ठिकाणी थांबते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. मॅडमनी पालकत्व कसे असावे, पालकांनी कॅमेऱ्याची भूमिका पार पाडावी, CCTV कॅमेऱ्याची नव्हे, याचे अतिशय प्रेरणादायी शब्दात मार्गदर्शन केले. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. यानंतर आपल्या महाविद्यालयाच्या ज्युनियर विभागाच्या उपप्राचार्य सौ साळुंखे मॅडम यांना मी विनंती करते, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर S.T. साळुंखे साहेब, आजच्या प्रमुख वक्त्या माननीय प्राचार्य डॉक्टर मंजुश्री बोबडे मॅडम, स्टेजवर उपस्थित असलेले पालक प्रतिनिधी सुपरवायझर पाटील मॅडम, डॉक्टर मचाले मॅडम, मॅथ्स विषयाचे प्रमुख मोहिते सर, फिजिक्स विषयाचे प्रमुख ढेबे सर, काउन्सिलिंगचे प्रमुख जाधव सर, तुम्ही सर्व पालक आणि विद्यार्थी, पहिल्यांदा मोठ्या संख्येनं तुम्ही इथे हजर राहिलात. मी तुम्हा सर्वांचं अभिनंदन करते. मॅडमनी विषय दिला पालकांची CCTV कॅमेऱ्याची भूमिका. मला आश्चर्य वाटलं आता हे काय सांगणार आहेत मॅडम, आणि मला उत्सुकता होती ते ऐकायला. माझी पण 34 वर्ष नोकरी झालेली आहे. उपप्राचार्य म्हणून मी 16 वर्ष काम करत आहे. मॅडमनी खूप चांगल्या पद्धतीनं मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पालकांची भूमिका काय असली पाहिजे हे तुमच्यासमोर मांडलेलं आहे. मॅडम, तुमचं भाषण ऐकताना, तुमच्या जीवनातले प्रसंग ऐकताना माझ्या अंगावर शहारे येत होते. जी रियालिटी तुम्ही मांडलीत खूपच ती भावणारी होती आणि ह्या व्याख्यानामधून जे काय पोचवायचं होतं ते पालकांपर्यंत पोचलेलं आहे असं मला जाणवतंय. यातल्या काही पालकांना पण मी ओळखते. मला छान वाटलं सर्वांना बघून. आता मगाशी सांगितलं गेलं की सुपर 50 बॅचसाठी आम्ही हे उपक्रम करतोय, परंतु इतर डिव्हिजनसाठी सुद्धा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही वेगवेगळे प्रयत्न करत असतो, वेगवेगळे प्रोजेक्ट राबवतोय, व्याख्यानं अरेंज करतोय, वर्कशॉप अरेंज करतोय. त्याचा त्या सर्वांनी फायदा घेतला पाहिजे. यासाठी आजचं जे हे व्याख्यान आहे आपलं, हे आपण YouTube लाईव्ह करणार आहोत. म्हणजे ह्या व्याख्यानाचं पूर्ण शूटिंग झालेलं आहे आणि ते YouTubeला तुम्हाला कधीही बघायला मिळणार आहे.
तर पुन्हा एकदा वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही निश्चित हे व्याख्यान ऐकावं आणि तुमच्या ओळखीचे काही पालक असतील तर त्यांच्यापर्यंत ते पोचवावं. आम्ही पालकांच्या ग्रुपवरती हे व्याख्यान पाठवणार आहोत, ते व्याख्यान पाहावं. हे व्याख्यान ऐकताना मुलं मला खुश दिसली, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मला पटले, आवडले, मुलांना ते आवडत होतं. मुलं 11-12वीच्या वयात ही मुलं ही काचेच्या भांड्यासारखं आहे, ते जपूनच हाताळावं लागतं असं मला वाटतं. आणि यासाठी शिक्षक आणि पालक दोघांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. जसं आज तुम्ही आलात तसं वर्षातून 2 किंवा 3 वेळा तुम्हाला आम्ही बोलावणार आहोत. त्यावेळेस 2 ते 3 तास वेळ काढून तुम्ही यायचं आहे. 11वीमध्ये ही मुलं सिन्सिअर असतात, परंतु 12वीमध्ये काही मुलं ही कारणं सांगायला, पळवाटा काढायला लागतात. आणि बऱ्याच वेळा आम्ही बघतो गेटच्या बाहेर मोठ्या संख्येनं मुलं हॉटेलच्या बाहेर असतात, बस स्टॉपच्या बाहेर असतात, रेंगाळतात. 12वीची मुलं, 11वीतली मुलं सिन्सिअर असतात, ती अभ्यासापासून पळवाटा काढायला सुरुवात करतात. तर ज्यावेळेस तुम्हाला तुमचे शिक्षक सांगतील की मूल वर्गात येत नाहीये, तो अधूनमधून गैरहजर असतो किंवा सारखाच गैरहजर असतो, ते थेरीला नसतो किंवा प्रॅक्टिकलला नसतो असं सांगतील, त्यावेळेस ती गांभीर्यानं गोष्ट घ्या आणि तुमचं मूल नक्की कुठे असतं हे तुम्ही बघितलं पाहिजे. कदाचित तुमच्या मुलांच्या बाबतीत हा प्रॉब्लेम येणार नाही, परंतु काही पर्सेंटेजमध्ये ही मुलं सुद्धा, जर त्यांचा अभ्यास नको असेल, त्यांना दुसरे काही वाईट गोष्टींचं व्यसन लागलेलं असेल, तर ती मुलं अभ्यासाची टाळाटाळ करायचा प्रयत्न करतात. म्हणून तुम्ही पालकांच्या, शिक्षकांच्या संपर्कात राहिलं पाहिजे आणि ते काय सांगतायत ते ऐकून घेतलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही इथं कॉलेजमध्ये याल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याची प्रेझेंटी बघायला मिळेल, त्याचे मार्क्स बघायला मिळतील. आमचे शिक्षक त्यासाठी कायम तयार असतील. आणि मला तुमचा जास्त वेळ घ्यायचा नाही आहे, आम्ही वेळोवेळी खूप चांगले प्रोग्राम राबवतोय मुलांसाठी, तर त्या प्रोग्रामला मुलांनाही हजर राहिलं पाहिजे. एक उदाहरण देतं, आम्ही गेल्या महिन्याभरात 3 वेळा एक वर्कशॉप राबवले. ते वर्कशॉपचं नाव आहे एन्जॉय एक्झाम टेक्निक, म्हणजेच हसत खेळत परीक्षा. या वर्कशॉपला सकाळी 8 पासून संध्याकाळी 6 पर्यंत मुलं आमच्या ताब्यात असतात. त्यांचं जेवण, चहा, नाश्ता कॉलेजमध्येच केलं जातं. त्यांना त्या वर्कशॉपमध्ये वेगवेगळी अभ्यासाची टेक्निक शिकवली जातात. तणावापासून मुक्त कसं राहायचं, अभ्यास लक्षात राहण्यासाठी काय टेक्निक वापरतात, हे सगळं त्या वर्कशॉपमध्ये शिकवलं जातं. आणि 300 मुलांनी हे शिबिर अटेंड केलेलं आहे आणि त्या शिबिराचा खूप छान फीडबॅक आमच्यापर्यंत आलेला आहे. 2016 पासून ही शिबिरं मी राबवत आहे, वेगवेगळ्या कॉलेजवर राबवलेली आहेत. आणि याचा खूप मोठा फायदा असा होतो की मुलांच्या मार्क्समध्ये 5 ते 10% वाढ होते. पुण्यावरून एक टीम काउन्सिलिंगची येत असते, ती हे शिबिर घेते. मार्कांची वाढ तर होतेच, परंतु मुलांचा सोशल मीडिया टाइम 0 होतो. म्हणजे तुमची जी तक्रार असते की मुलं मोबाईलमध्ये वेळ घालवतात, ही तक्रार मुलं स्वतःहूनच मोबाईल बाजूला ठेवायला शिकतात. माझा मुलगा 12वीला असताना त्यानं स्वतःहून मला सांगितलं की मला हा मोबाईल नको आहे, जो स्मार्टफोन आहे तो नको आहे, मला बटनांचा मोबाईल पाहिजे की ज्याच्यामध्ये फक्त कॉलिंग करता येतं. तर तुम्हाला गरज असेल तरच तो साधा मोबाईल त्यांना द्या, नाही तर मोबाईलची गरज नाही आहे. आणि हे शिबिर अटेंड केल्यानंतर मुलांचा मोबाईलवर राहण्याचा वेळ हा आपोआपच कमी होतो. आणि मुलांना चांगलं काय वाईट काय, आता जी 2 मुलं बोलली त्यांनी शिबिर अटेंड केलेलं आहे आणि ती कॉन्फिडन्स लेवल, एवढ्या मोठ्या मॉब समोर ती इतक्या कॉन्फिडन्सनी बोलली, तो कॉन्फिडन्स तिथे बिल्ड झालेला आहे. आणि मुलांना ओळखता येतं आपल्यातले चांगले गुण काय आहेत, आपल्यातल्या कमतरता काय आहेत, हे त्यातून ते ओळखतात. हा मी एक उदाहरण म्हणून सांगितलं. अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही वर्षभर राबवत आहोत, राबवणार आहोत. त्याचा मुलांनी आणि पालकांनी फायदा करून घ्यायचा आहे आणि वेळोवेळी कॉलेजच्या शिक्षकांच्या संपर्कात राहायचं आहे, असं या निमित्तानं मी आवाहन करते आणि माझं मनोगत थांबवते.
खूप खूप धन्यवाद मॅडम. सदैव विद्यार्थी हिताचा विचार करणाऱ्या आमच्या उपप्राचार्य सौ साळुंखे मॅडम यांचे खूप खूप धन्यवाद. यानंतर आमचे प्रेरणास्थान आदरणीय प्राचार्य डॉक्टर सुरेश साळुंखे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. व्यासपीठावर उपस्थित आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय बोबडे मॅडम, त्याचबरोबर उपस्थित सर्व पालक, विद्यार्थी सर्व सहकारी, आज आपण पहिल्या पालक मेळाव्याच्या निमित्ताने इथं उपस्थित आहात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण 11वीलाच विद्यार्थी येताना सुरुवातीपासून ही काळजी घेत आहोत की त्यांचा रिझल्ट चांगला लागावा. सांगायचा उद्देश एक महत्त्वाचा की माझी ओळख देताना मी सांगेन, माझं गाव मरळी, तालुका पाटण, आणि तिथं मी 10वीला होतो. आता जे मॅडमनी सांगितलं की एन्व्हायरमेंटचा परिणाम कसा होतो, तर मी माझ्या मरळी गावामध्ये हायस्कूलला असताना आमच्या इथं नवीन साखर कारखाना सुरू झाला, आदरणीय बाळासाहेब देसाईंनी सुरू केला. त्या कारखान्यामध्ये जे ऑफिसर्स होते, मॅनेजिंग डायरेक्टर, इंजिनियर, केमिस्ट, त्यांना त्यांची मुलं नाईलाजानं आमच्या हायस्कूलला आमच्याबरोबर घालावी लागली आणि ते खूप सजग होते. म्हणजे 8वीपासूनच मुलांच्यावर लक्ष द्यायचे, कारण त्यांना शिक्षणाचं महत्त्व समजलेलं होतं. त्यामुळे आम्हाला पण चांगली संधी मिळाली. तिथं चांगली मार्क मिळाल्यानंतर मला पालकांनी इथं आणलं. मला वायसी इन्स्टिट्यूटमध्ये त्यावेळेचं सायन्स कॉलेज सातारा, मी इथं 11वीला आलो. 11वी ते BSc मी इथं शिकलो. MSc PhD विद्यापीठात केलं. तर हे कॉलेज पहिल्यापासूनच फेमस आहे, चांगलं आहे, अग्रगण्य आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थी घडलेले आहेत. तुम्ही पण इथं मुलांना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे, त्याबद्दल मी खरोखर अभिनंदन करतो मुलांचं. परंतु त्याबरोबरच आमची जबाबदारी पण वाढलेली आहे. मेरिटची मुलं असल्यामुळं त्यांचं जे करिअर आहे ते तुमच्या इतकंच आम्हाला महत्त्वाचं वाटतं. याचं कारण आता प्रत्येक घरामध्ये एकच मुलगा मुलगी, आणि मुलगा पुढं 50 वर्षाची आपली काठी आहे. त्यामुळं मध्यमवर्गीयांना त्या मुलाचं करिअर चांगलं होणं ही अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि म्हणून हा आपण प्रयोग राबवत आहोत. पूर्वी आम्ही 12वीला असताना बोर्डाच्या मार्कावर मेडिकलचं किंवा इंजिनिअरिंगचं ॲडमिशन असायचं आणि त्यावेळेला खूप मुलं मेरिटनं जायची. परंतु आता नीट आहे किंवा JEE आहे, त्याच्यामध्ये आणि क्लासेसचं आक्रमण आहे, अकॅडमीचं खूप प्रस्त आहे, तिथं फी पण भरपूर आहे. पण असा एक गट आहे की रयत शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांचा की त्या मुलांना ती फी परवडत नाही किंवा पालक बाहेर त्यांना सोडत नाहीत, आणि मग आपल्या महाविद्यालयातसुद्धा त्या पद्धतीचं सुविधा मिळाव्या म्हणून मी आता जॉईन झाल्यानंतर हा उपक्रम आणखी चांगल्या पद्धतीने राबवण्याचं ठरवलं आणि त्याचाच एक भाग म्हणून आदरणीय बोबडे मॅडम इथं आल्या. त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं, मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर आत्ता जी आपली टीम आहे, नव्यानं खूप चांगले शिक्षक आपल्याकडे आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने धडपडतो आहे, परंतु या धडपडीला पालकांची जोड मिळाली तर रिझल्ट निश्चितच आहे आणि IITचा रिझल्ट आपल्याला मिळवायचा आहे. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया अशी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी पालकांना विनंती आहे, पालकांपैकी जर कोण मनोगत व्यक्त करणार असेल तर त्यांनी कृपया विचार मंचावरती उपस्थित यावे. सर्व पालकांना विनंती. आदरणीय व्यासपीठ, मला काही जास्त स्टेजवर बोलता येत नाही, स्टेज डिअरिंग नाही आहेच माझं. तर मला जे सांगायचं आहे ते, माझी कन्या इथं 11वीला आहे आणि कालच एक लेक्चर झालं मोरे सरांचं. ती ह्याच्या अगोदर मी अण्णासाहेब कल्याणीला ऐकलेलं होतं मोरे सरांचं लेक्चर. तर ती त्या लेक्चर आल्यापासून तिच्यात जो कॉन्फिडन्स आला आहे किंवा काय झालेलं आहे त्याविषयी मी जरा बोलणार आहे. कारण ती काल म्हणजे कॉलेजवरून घरी आली तेव्हापासून ते मम्मी पप्पा माझा ऐका माझा ऐका, म्हणजे तिनं आमची मोबाईल जरी हातात घेतला, कोणाला फोन आला तरी फोन बाजूला ठेवा पण माझा ऐका, असं तिनं करून
जे काय झालं काय नाही मोरे सरांच्या लेक्चरमध्ये ते सर्व सांगितलं मला. ते मला फार छान वाटलं आणि तिची कॉन्फिडन्स लेवल म्हणा किंवा काय ती वाढलेली दिसली मला काल. तर फक्त कसं आहे ते मोरे सरांचं लेक्चर आहे ते साधारणतः वेळोवेळी घ्यावं कॉलेजनं ही माझी अपेक्षा आहे. कारण मुलांचं कसं आहे 4 दिवस ते महिनाभर 2 महिने ते लक्षात ठेवतील, परत ते विसरून जातील. तर त्यांचं जर लेक्चर वेळोवेळी झालं तर त्या मुलांचा कॉन्फिडन्स अजून वाढण्याची शक्यता आहे आणि तो वाढेलच. तरी आजचं पण मॅडमचं लेक्चर मी ऐकलं. मी पण पालकच आहे. माझा सुद्धा टेम्पो लगेच हाय होतो म्हणजे कारण काय मी पालक असल्यामुळे माझा स्वभावच तसा आहे. तर काय त्या स्वभावाला औषध नसतं. पण इथून पुढे मी माझा मॅडमच्या म्हणण्यानुसार कमीत कमी प्रयत्न तरी तसा करेन आणि मी त्यासाठी 100% करेन. आणि दुसरी गोष्ट समाजाला आत्ता आवश्यकता कशी आहे की समाज आपला असा वेगळ्या दृष्टीनं चाललेला आहे. आता तुम्ही दिल्लीतलं बघतायच काय चाललंय काय नाही ते तो विषय आपला नाहीये. पण आपला विद्यार्थी चांगला घडण्यासाठी माझं एक म्हणणं आहे सगळ्यांना की सर्वांनी आर्ट ऑफ लिव्हिंगचा जो हॅपीनेस कोर्स आहे तो करावा. माझा झालेला आहे 19 आत्ताच झालेला आहे, अगोदर एक झाला होता. तर त्या कोर्समधून जर तुम्ही सातत्य ठेवलं तर ते जीवनासाठी तुमच्या सर्वांच्याच आवश्यक आहे. तर तेवढा एक त्यांनी सर्वांनी करावा ही माझी एक विनंती आहे. आणि व्यासपीठानं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद. आत्ता जे पालक बोलले त्यांना मी धन्यवाद देते. ते मोरे सर, राजेंद्र मोरे जे आपल्याकडे येतात ते दिवसभराचं वर्कशॉप घेतात. त्याची फी एका विद्यार्थ्याची 700 रुपये आहे. आपण मेरिटच्या विद्यार्थ्यांना 85च्या वरचे आणि सुपर 50 गुरुकुल अशा 300 मुलांना हे वर्कशॉप फ्री दिलेलं आहे. त्यासाठी आम्हाला सहकार्य प्राचार्यांनी केलेलं आहे. त्यांना मी धन्यवाद देते. परंतु ही एक चांगली गोष्ट आहे, ही सर्व पालकांपर्यंत पोहोचावी अशी माझी अपेक्षा आहे. आता 1800 पैकी 300 मुलांना आम्ही फ्री दिलेलं आहे, पण सगळ्या मुलांना फ्री देणं ते शक्य नाही. त्यामुळं पालकांनी याच्यासाठी प्रयत्न करावेत. आणि तुमच्या मुलांनी जर करावं असं वाटत असेल तर त्याची नाव नोंदणी आमच्या राऊत सरांकडे करावे. तुमचं मूल हे वर्कशॉप केल्यानंतर कधीही आयुष्यात वाया जाणार नाही. त्याची कॉन्फिडन्स लेवल वाढेल आणि तो उत्तम नागरिक बनेल याची खात्री मात्र मी देते. अजून कोणी आपले मनोगत व्यक्त करणार असतील तर येऊ शकतात. अजून जे पालक कोण असतील आपले मनोगत व्यक्त करणार असेल तर त्यांच्यासाठी विचार मंच खुला आहे. दोघ जण आले बस. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, सगळे पालक आणि विद्यार्थी, आजचा हा जो कार्यक्रम होतो आहे चालू आहे या कार्यक्रमामध्ये जे मार्गदर्शन आता झालेलं आहे तर हे माझं तर पूर्वपरिचित आहे. कारण मीच या शाळेचा विद्यार्थी आहे. कम्मा शुका या स्कीममधला मी विद्यार्थी असल्यामुळं आणि या कॉलेजची या संस्थेची जी संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये आज हे नव्यानं आलेले वेगळ्या संस्कृतीतले काही विद्यार्थी असतील तर खरं मला एक असा आनंद झाला की या निमित्तानं माझ्या नातवाच्या निमित्तानं मला या पवित्र भूमीत येण्या जाण्याची संधी सुरू झालेली आहे. तर या ठिकाणी आलेला विद्यार्थी हा रयत ही जी संस्था आहे आणि अण्णांचं हे जे शिक्षण आहे, अण्णांच्या संस्कृतीचं शिक्षण आहे ते बाळांना उच्च भरारी घ्यायला शिकवतं. त्याच्या पंखामध्ये खूप चांगली शक्ती आणून देण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. यावर माझा पूर्ण विश्वास आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर.
नमस्कार सगळ्यांना. या ठिकाणी आज उत्सुकतेनं म्हणजे बोलायची इच्छा व्यक्त होणं हेच या कार्यक्रमाचं सगळं द्योतक आहे असं मला वाटतं. की मला खरंच म्हणजे डोळे भरून आले, मन भरून आलं. जे काही बोबडे मॅडमनी जे लेक्चर दिले, म्हणजे आजपर्यंत इतक्या पालक सभा केल्या, एवढं विद्यार्थी पालक सभा बघितल्या आणि समन्वय सभा बघितली, पण हे सगळं जे आहे ते यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या म्हणजे विद्यार्थी पालक सभेसाठी जे आपल्याला सगळं हे केलं, हे कर्मवीर अण्णांचं शिक्षणाचं जे सगळ्यांना आपल्याला स्वावलंबी शिक्षण आणि हेच आमचं ब्रीथ याचं खरं द्योतक आहे ते बोबडे मॅडमच्या म्हणजे बोलण्यातून आणि त्या सगळ्या गोष्टीतून मला समजलं. कारण मीही एक रयत शिक्षण संस्थेचीच विद्यार्थिनी आहे. आज मीही एक शासकीय नोकरी करते, पण ज्या आज पालक म्हणून माझ्या स्वतःच्या चुका मला समजल्या की आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो, आपण आपल्या मुलांना सांगतो की असं करा तसं करा. म्हणजे मला खरंच पालक म्हणून आज पहिल्यांदा असं वाटलं की आपण मुलांकडून अपेक्षा ठेवतोय, तर आपल्या अपेक्षा आपण त्यांना फोर्सफुली आपण त्या अपेक्षा त्यांना म्हणजे लादतोय, हे खरंच चुकीचं आहे. माझा विद्यार्थी आहे इथेच, तो खरंच खूप टॅलेंटेड आहे. त्याचं फक्त एक आहे की तो म्हणजे बोलू शकत नाही, तेवढं बोलू शकत नाही. पण ज्या ज्या वेळेला मला शिक्षकाने त्याच्या सांगितलं, मी त्याला 8वीत असताना क्लास लावला होता, तर मला त्या मॅडमने एकच सांगितलेलं की मॅडम तुमचं श्रीहरी खूप हुशार आहे मॅडम. त्याच्यामध्ये तो 8वीत असताना त्याला 10वीच्या काही गोष्टी समजत आहेत, त्याला मार्क आता 78% पडलेत. मी खुश आहे, मी त्याला कुठल्या गोष्टीने बोलले नाही, कारण मला माहिती आहे की तो हुशार आहे, फक्त त्याचं अक्षर खराब आहे की त्याला ते हे होत नाही. पण त्याच्यामध्ये मल्टी टॅलेंटेड आहे, त्याच्यामध्ये शिकण्याची उर्मी आहे आणि तो करू शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि मॅडमनी जी उदाहरणं दिलीत खूप सुंदर. म्हणजे एक आईवडिलांनी कसं असावं, पालकांनी कसं असावं, म्हणजे त्यांनी जे सूत्र ठेवलं, जे मॅडमने आता बोललं की मुलं फार खुश होती ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आणि पालक सगळे आत्मकेंद्रित होते. आज मी आता ऑन ड्युटी या मीटिंगला जॉईन झाले, मला खूप फोन येत होते ऑफिसमधून, पण मी ते फोन रिसीव्ह केले नाहीत. फक्त सांगितलं की आजचा दिवस मला ॲडजस्ट करा की मी माझ्या मुलाच्या पालक मीटिंगला आली आहे म्हणून. आणि तो सकाळपासून मला आल्यापासून तळमळीने सांगत होत की आई उद्या ये, तू आई उद्या वेळ काढ, तू माझ्यासाठी मीटिंगला उद्या ये. पण हे खरंच खूप गरजेचं आहे की आपण आता मी हे आज ग्रामपंचायत अधिकारी, मी समाजासाठी काहीतरी देणं लागतं, मी त्या विचार करते की आपलं ते कर्तव्य आहे, ते आपलं काम आहे, ते आपल्याला प्रामाणिकपणे केलं आहे. पण आजची ही मीटिंगमधून इथून बाहेर पडताना मुलगाही मनामध्ये काहीतरी ऊर्जा घेऊन जाईल आणि पालकही आपल्या चुकांवरती सुधारण्याचा परिणाम करतील, एवढं हे निश्चितपणे सांगते. आणि मी एक अभिमानाने ही गोष्ट सांगते की माझ्या आईवडिलांनी मला त्यावेळेला जी गोष्ट सांगितली होती त्याच्यावर मी काम केलं, म्हणून मी आज कुठेतरी एक उभी राहिली. आणि मी अभिमानानं सांगते की माझ्या आजोबांनी लहान असताना, शेरेवाडी माझं मूळ गाव आहे, माझ्या आजोबांची परिस्थिती फार हालाखीची असताना त्यांनी कर्मवीर अण्णांना त्यावेळेला जागा दिली होती, म्हणून आज तिथं एक शिक्षण संस्थेचं माध्यमिक शाळा आहे. आणि माझे वडील म्हणतात की त्यांचं काहीतरी पुण्यकर्म आहे म्हणून आपल्या घरातली 4 लोक गव्हर्नमेंट जॉबमध्ये लागलेत, कारण त्यांनी जागा दिली म्हणून 4 मुलं शिकू शकली आणि ती शिकू शकली म्हणून तुम्ही माझी नातवंड पुढं शाळा शिक्षण करू शकली. म्हणजे आपण जे काही करतो त्याचं आपलं पुण्यकर्म आपल्या पुढं मुलांना भेटत असतं. आणि हेच जे सांगितलं की सुपर 50 किंवा बाकीच्या गोष्टी जे सगळ्या सांगितल्यात, खरंच खूप चांगला उपक्रम आहे. आणि हे मी अभिमानानं सांगू शकते, हे फक्त रयत शिक्षण संस्थेमध्येच होऊ शकतं. आणि हे फक्त रयत शिक्षण संस्थेचं आणि ते अण्णांची आपल्या ही आहे, ते संस्कार आहेत आणि ते प्रत्येक विद्यार्थीने शिक्षकांच्या आत्मसात केलेलं असतं. मॅडमच्या बोलण्यातून मला एकही शब्द असा नव्हता जाणवत की त्यांना मुलं कशी घडली पाहिजेत आणि कसं त्यांच्या हे झालं पाहिजे. कारण ही गोष्ट असते की एखाद्यामध्ये एक मल्टी टॅलेंटेड गोष्ट असते, एका विद्यार्थ्यामध्ये एखादी दुसरी गोष्ट असते, तर त्याच्यामधील ते हेरणं हे खरं शिक्षकाचं कसं बसतं. आणि आई वडिलांचं पण हे असतं की मुलांवरती कुठली गोष्ट लादण्यापेक्षा त्यांच्या कलेनं घेणं, त्यांच्यावर विश्वास ठेवणं खूप खूप मोठी गोष्ट. माझ्या मुलांवर पूर्ण विश्वास आहे. म्हणजे त्या मुलांनाही माहिती आहे की आई आपल्यावर कधीच हे करत नाही. फक्त आमचं नोकरी करणाऱ्या आईंचं हे एक दुःख आहे की जेवढा वेळ मी द्यायला पाहिजे तितका वेळ मी माझ्या मुलांना नाही देऊ शकत, याची खंत वाटते. पण निश्चित आपण जेवढा वेळ देतो, आणि ते अभिमानाची गोष्ट की त्यांना त्याची जाणीव असते मुलांना.
मुलांना पण मी एवढं एक सांगते की फक्त आपल्या आई वडिलां काय करतात आणि शिक्षक आपल्यासाठी ओरडले रागवले. प्रत्येक शिक्षक, मी आज अण्णासाहेब कलंगेला माझं शिक्षण झाले, मी अजून अभिमानाने सांगते, PM पाटील सर आमचे होते, त्यांनी 10वीला असताना 1 तास पूर्णपणे न शिकवता फक्त लेक्चर घेतलं होतं आणि ते फक्त मुलांच्या सार्वजनिक विकासासाठी होतं. मी आजही विसरू शकले नाही. त्यावेळेला सरांनी सांगितलं होतं की आयुष्यामध्ये 2 बुकं कमी शिका, तुम्ही नाही ग्रॅज्युएट झाला तरी चालेल, नाही खूप मोठं शिक्षण घेतलं तरी चालेल, फक्त आपलं व्यक्तिमत्व आणि चारित्र्य माणसाने सांभाळलं पाहिजे. ते जर केलं तर आयुष्यामध्ये तुम्ही सर्व काही कराल. ते आयुष्यामध्ये डोक्यात माझ्या कायम बसलं होतं की व्यक्तिमत्व चांगलं राहिलं पाहिजे. आणि हेच मग जे आपले विद्यार्थी जे आपले शिक्षक सांगतात, जरी रागवले ना, त्यांच्या मागं फक्त तुमचं प्रेम आणि तुमचं हित असतं. तर मी खूप खूप धन्यवाद देते कॉलेजचं आणि आम्हाला इथं बोलण्याची संधी पण दिलीत आणि खूप खूप धन्यवाद की एवढे चांगले आम्हाला व्याख्यान, आणि ते खरंच तुम्ही ग्रुपवर पाठवा पण वारंवार. ज्या वेळेला मुलांचा आत्मविश्वास कमी होईल त्या वेळेला मुलांनी ते लेक्चर बघावं असं मी वाटतं. खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू मॅडम. तुमचं व्याख्यान 100% पालकांपर्यंत पोहोचलेलं आहे, त्याची ही पावती आहे आणि निश्चितच पालक आणि शिक्षक दोघं मिळून आम्ही छान काम करणार आहोत. परंतु मॅडमना इथं व्याख्यानाला आणायची आयडिया ही साहेबांची होती, त्यांनी आणलं इथंपर्यंत, त्यामुळे त्यांचे या निमित्तानं आभार. अजून कोणी बोलणार असेल तर? मुलं कोणी बोलणार? ओके, वाइंड अप. यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी सौ AP कुलकर्णी मॅडम यांना विनंती करते. नमस्कार. कार्यक्रमाची औपचारिक सांगता म्हणजे आभार. सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी इथे उभी आहे. आजच्या या पालक मेळाव्याच्या प्रमुख वक्त्या, आमच्या सर्वांच्या आदर्श माननीय प्राचार्या डॉक्टर मंजुश्री बोबडे मॅडम या आमच्या विनंतीला मान देऊन इथे आल्या. त्यांनी सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांना अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात, म्हणजे लेक्चर वाटेल असं नाही, तर प्रसंगानुरूप वेगवेगळे उदाहरणं देऊन अतिशय छान असं मार्गदर्शन केलं. आणि पालकांनी आत्ताच्या प्रतिक्रिया दिल्या त्याच्यावरून निश्चितच लक्षात येते की सर्वच जण भारावून गेलेले आहेत. या निमित्ताने मॅडमना मी एक आश्वासित करू इच्छिते की हे भारावले पण फक्त आजच राहणार नाही, तर ते सर्वांच्या कुटुंबामध्ये तसंच कॉलेजमध्ये सुद्धा शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये ते कायमस्वरूपी दिसून येईल आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी निश्चितच फायदा होईल. धन्यवाद मॅडम, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानते. या सर्व कार्यक्रमासाठी आम्हाला सतत प्रेरणा देणारे, मार्गदर्शन करणारे आणि आवश्यक त्या सगळ्या गोष्टींची मदत करणारे आमचे प्राचार्य, आमचे प्रेरणास्थान माननीय डॉक्टर सुरेश साळुंखे साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं, आम्हाला प्रेरणा दिली, असे कार्यक्रम राबवण्याची ते आम्हाला संधी देत असतात, ज्या निमित्ताने आमचाही त्याच्यामध्ये उत्कर्ष होत असतो. तर साहेबांचेही मी या निमित्ताने आभार मानते. आमच्या कार्यकुशल उपप्राचार्या आणि आमच्या सर्वांच्या प्रेरणास्थान, ज्यांच्याकडे विद्यार्थ्यांप्रती तळमळ आहे, सातत्याने विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांचा लाभ मिळावा यासाठी आम्हालाही प्रेरणा देणाऱ्या आमच्या उपप्राचार्या माननीय नंदिनी साळुंखे मॅडम यांचेही मी आभार मानते. आमच्या महाविद्यालयाचे पर्यवेक्षक NT निकम सर, त्यानंतर पाटील मॅडम, खोत सर हेही कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांनी आम्हाला कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये मदत केली, यासाठी त्यांचेही आभार मानते. मंचावर उपस्थित गणित विभाग प्रमुख मोहिते सर, फिजिक्स विभाग प्रमुख ढेबे सर, पालक प्रतिनिधी, सिनियर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख महानवर मॅडम यांचेही आभार मानते. सर्व पालक जे सुज्ञ असे मी म्हणेन की आमच्या विनंतीला मान देऊन आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी ते आज आवर्जून आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून इथे उपस्थित राहिले आणि आम्हाला विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये निश्चितच ते आम्हाला मदत करणार आहेत. त्या सर्व पालकांचेही मी आभार मानते. आजचा हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ज्यांनी सगळं नियोजन केलं त्या काउन्सिलिंग कमिटीच्या मचाले मॅडम यांचेही मी आभार मानते.
कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये सर्व काउन्सिलिंग कमिटीचे शिक्षक, अन्य सर्व महाविद्यालयाचे माझे शिक्षक सहकारी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचेही आभार मानते. लास्ट बट नॉट द लीस्ट जे आमचे हुशार आणि सर्व विद्यार्थी आहेत जे आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले त्यांचेही मी आभार मानते. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व नॉन टीचिंग सहकार्यांनी आम्हाला मदत केली त्याबद्दल त्यांचेही आभार मानते आणि अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करते. धन्यवाद. पालकांना पर्सनल गायडन्स हवा असेल तर त्यासाठी आमची टीम म्हणजे डेबे सर, मोहिते सर, मचाले मॅडम, वरेकर मॅडम, गायकवाड सर इथं अवेलेबल आहेत. इथे ते वेगवेगळ्या ठिकाणी बसतील. तुम्ही त्यांच्याशी पर्सनल कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या शंका त्यांना विचारू शकता.